हॅलो. या लेक्चरमध्ये आपण पूर्ण 1.5 वर्षांच्या पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशन किंवा नॅशनल किंवा राष्ट्रीय घडामोडी बघणार आहोत. तर सगळ्यात आधी आपला आहे जनगणना किंवा सेन्सस 2027. आता हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये, कारण की आता खूप वर्षांनी आता हे आपली सेन्सस होत आहे. आणि ह्याचं जे स्टॅटिक आहे ते स्टॅटिक तुम्हाला चांगलं करायचं आहे. स्टॅटिकच्या बुकमधून इकॉनॉमी कुठूनही करता तुम्ही ते स्टॅटिक मध्ये चांगलं करून ठेवा. इथे मी फक्त तुम्हाला करंट अफेअर्सच्या रिलेटेड जेवढ्या काही गोष्टी आहेत तेवढं सांगतो. आता ही जी जनगणना होत आहे तर ह्याच्यामध्ये त्यांनी आपली जी होम मिनिस्ट्री आहे त्यांनी 2 मॅस्कोट काढलेले आहे, की ते एक नाही आहे, 2 आहे. कोण कोण? ही पोरगी आहे आणि हा एक पोरगा आहे. पोराचं नाव त्यांनी विकास ठेवलेलं आहे, पोरीचं नाव त्यांनी प्रगती ठेवलेलं आहे. हे 2 नाव लक्षात ठेवा, प्रगती आणि विकास. आणि ह्या वर्षी असं पहिल्यांदा होत आहे की आपली जी पूर्ण सेन्सस आहे डिजिटल होत आहे. आता डिजिटल होत आहे तर त्या डिजिटल मध्येच आणखी एक गोष्ट आहे की स्वगणना, किंवा त्याला आपण सेल्फ एन्युमरेशन म्हणतो, की स्वतःला आपल्याला गणना करायची आहे. ते मोबाईलवर वगैरे ऍप असेल किंवा वेबसाईट असेल त्याच्यामध्ये आपल्याला जाऊन सगळी माहिती टाकायची आपली. जर तुम्ही माहिती टाकली नाही 15 दिवसाच्यात तर ते येऊन आपल्याला मोजून जाते. ठीक आहे, तर असं असणार आहे. तर स्वगणना आहे. आणि हे कोण करते हे गोष्ट लक्षात ठेवा, जी आपली सेन्सस आहे ते रजिस्टर जनरल करत असतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि जे एक तुम्हाला टेलिग्रामवर एक ऍड टाकली होती, जी गव्हर्नमेंटनी ऍड पाठवली होती, तर त्या ऍड मध्ये जे सेन्सस होती त्याची ऍड होती, तर त्याच्यात सगळी माहिती एक्सट्रॅक्ट करून दिली होती. त्याच्यामध्ये आणखी गोष्ट होती टोल फ्री नंबर. ठीक आहे, लक्षात ठेवा, टोल फ्री नंबर 1855 आहे. तर हे पण असं विचारू शकतात. ठीक आहे. आता त्याच्यानंतर हा मॅस्कोट सांगितलं, थीम सांगितली, हा हे जे थीम आहे, थीम लक्षात ठेवा, ही जनगणना से जनकल्याण ही थीम आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर डिजिटल आणि स्वगणना हे तुम्हाला सांगितलं पहिला टप्पा. हा एक लक्षात ठेवा, 1 एप्रिल 2026 ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंत पहिला टप्पा असणार आहे. ठीक आहे. आणि ह्याच्यापैकी म्हणजे प्रत्येक राज्याविषयी वेगळं असेल. आणि महाराष्ट्राचा पहिला टप्पा कधी सुरू होत आहे? 1 मे ला. ठीक आहे, लक्षात ठेवा, म्हणजे तो सुरू झाला आणि 15 तारखेपर्यंत म्हणजे तुम्हाला सेल्फ एन्युमरेशन करायचं होतं. त्याच्यानंतर ते लोक येऊन आपल्या मोजून जाणार होते. ठीक आहे. त्यानंतर हे 15 दिवसांचा स्वगणना कालावधी आहे ते तुम्हाला सांगितलं. हा, आणि जनगणना कोण करते? रजिस्टर जनरल अँड सेन्सस कमिशनर ऑफ इंडिया. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. आणि हा, हे एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्यावेळेसचं कोण आहे? जे आपले सेन्सस कमिशनर आहेत, मृत्युंजय कुमार. तर ही एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे, तर हे लक्षात ठेवा, मृत्युंजय कुमार. त्याच्यानंतर कॉन्स्टिट्यूशन संबंधित बाकीच्या गोष्टी आहेत. हा, आता भारताचे संविधान सर्व अधिकृत भाषांमध्ये जेवढे आपले 22 शेड्यूल लँग्वेजेस आहेत सगळ्या याच्यात आपलं निघालेलं आहे, कॉन्स्टिट्यूशन प्रकाशित झालेलं आहे. आता काय झालं होतं की नोव्हेंबर 2026 मध्ये, आता हे इम्पॉर्टंट का बरं आहे ते सांगतो. तर नोव्हेंबर 2026 मध्ये 9 भाषांमध्ये सुधारित आवृत्त्या प्रकाशित झाल्या होत्या, 26 नोव्हेंबर 2025 ला. आता ह्या सुधारित आवृत्त्या म्हणजे काय, की ऑलरेडी निघाल्या होत्या त्या, म्हणजे मराठी आहे, तामिळ वगैरे आहे. तर त्याच्यामध्ये आता एक भाषा राहिली होती 22 पैकी, कोणती? संथली भाषा. तर ती पण डिसेंबर मध्ये त्यांनी कव्हर केलेली आहे, तर ती पण प्रकाशित केलेली. तर तिची आपल्याला लिपी माहित पाहिजे, कोणती आहे? ओल चिकी लिपी. ही आपल्याला पुढे पण येईल, तिथे पण तुम्हाला कव्हर करून देईल. ही एक लक्षात ठेवा, ओल चिकी लिपीमध्ये संथली भाषेत आपण प्रसारित केलेलं आहे आपलं कॉन्स्टिट्यूशन. तर ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. तिसरी गोष्ट म्हणजे काय, की सिंधी भाषेतील अपडेटेड आवृत्ती आली आहे. आणि ह्या भाषेमध्ये 2 लिपीमध्ये आहे. कोणती कोणती लिपी आहे? देवनागरी लिपी आणि पर्शियन लिपी. तर हे सगळं लक्षात ठेवा, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आता आणखी एक गोष्ट, तुम्हाला स्टार्टिंग मधून शेड्यूल लँग्वेज चांगल्या करायची आहेत. का बरं सांगतो मी? कारण की एक म्हणजे आपल्या कोर्समध्ये मी तुम्हाला सिक्कीमचं कव्हर केलं होतं, याच्यात पण सिक्कीम येईलच पुढे. त्या सिक्कीम कव्हर करताना तुम्हाला सांगितलं होतं की सिक्कीमवर प्रश्न येणार आहे, आणि ग्रुप बीच्या मेन्समध्ये त्याच्यावर प्रश्न आला होता. तर त्याचं त्यांनी आर्टिकल विचारलं होतं. जरी तुम्हाला म्हणजे जरी तो तुम्हाला स्टॅटिकचा प्रश्न वाटत असेल तरी तो करंटच्या रिलेटेड होता. आता त्याचा आन्सर जर म्हणजे करंट जरी करून गेले असेल की त्याचा आर्टिकल कोणता आहे तेवढं जरी करून गेले असेल त्याचा आन्सर निघत होतं. ठीक आहे, तर म्हणून तुम्हाला सांगतो की हे जे स्टॅटिक आहे हे चांगलं तुम्ही पॉलिटीमधून करून घ्या, आपल्या स्टॅटिकच्या बुकमधून. त्यानंतर रामचंद्र चौधरी खटला. हा मतदानाचा अधिकार व निवडणूक लढवण्याचा अधिकार हे दोन्ही मूलभूत अधिकार नाही आहेत, हे यांनी सांगितलंय. ठीक आहे, तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा, खूप जास्त महत्वाचं आहे. आपल्याला हे वाटेल की पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे आपण करेक्ट करून येऊ, तर तसं नाही आहे. हे लक्षात ठेवा, हे मूलभूत अधिकार नाही आहे, फंडामेंटल राईट्स नाही आहेत. ते कोणते? स्टॅच्युटरी राईट्स किंवा पूर्णपणे वैधानिक राईट्स आहेत. म्हणजे काय, ते आपलं 1950 आणि 1951 2 ऍक्ट्स आहेत. तर त्या ऍक्टच्या अंडर हे आपल्याला म्हणजे अधिकार आहेत, त्यामुळे त्याला आपण स्टॅच्युटरी राईट्स म्हटलेले आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर समान नागरी संहिता किंवा युनिफॉर्म सिव्हिल कोड. आता याचा आर्टिकल जवळपास सगळ्यांनाच माहित आहे, किती? 442 नाहीये. त्याचा आर्टिकल खूप सोपं आहे, म्हणून तुम्हाला लक्षात पाहिजे ते, जर त्यांना माहित असेल तर त्यांनी करून घ्या चांगलं. ठीक आहे, आर्टिकल 44 आहे, समान नागरी कायदा किंवा युनिफॉर्म सिव्हिल कोड. आता ह्याच्याविषयी आपल्याला काही गोष्टी माहिती पाहिजे. पहिलं म्हणजे काय, की हे युनिफॉर्म सिव्हिल कोड पहिल्यांदा उत्तराखंडमध्ये लागलेलं आहे. आणि उत्तराखंडच्या अगोदर पण एक राज्य आहे गोवा, तर तिथे लागलं होतं. पण ते गोवामध्ये आपल्या जे काय म्हणतात इंडिपेंडन्स झाला होता 1947चा, तर त्याच्या अगोदर 1867ला पोर्तुगीजांनी लावलं होतं. ठीक आहे, तर ही गोष्ट लक्षात ठेवा. पण स्वतंत्र भारतामध्ये पहिला आहे उत्तराखंड, दुसरं गुजरात आहे. आणि ह्या दोन्हीसाठी रंजना देसाई कमिटी बसली होती. तर ह्या रंजना देसाई कमिटी लक्षात ठेवा. आता छत्तीसगड आणि मध्य प्रदेशसाठी पण ते समिती नेमल्या गेलेली आहे, रंजना देसाई कमिटी. आता ह्या 8 पे कमिशन वगैरेच्या पण अध्यक्ष वगैरे राहिलेले आहेत. तर ह्या सगळ्या मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल वगैरे आहे तर ते सगळं टाकून दिले आहे. ठीक आहे, रंजना देसाई कमिटीचं. त्यानंतर
पॅसिव्ह युथेनेशिया किंवा निष्क्रिय इच्छा मरण. आता ही पण एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आता 2018ला काय झालं होतं की एक कॉमन कॉज वर्सेस युनियन ऑफ इंडिया केस झाली होती. त्यात सांगितलं होतं की भारतामध्ये पॅसिव्ह युथेनेशिया किंवा निष्क्रिय इच्छा मरण हे अलाउड आहे. ठीक आहे, आता हे अलाउड आहे, पण तेव्हापासून कोणाला दिलं नव्हतं. आता एक पहिल्यांदा अशी केस आली आहे हरीश राणाची, तर त्याला पहिल्यांदा इच्छा मरण दिलेलं आहे. पण हे लक्षात ठेवा, निष्क्रिय आहे किंवा पॅसिव्ह आहे, ऍक्टिव्ह नाही आहे. ठीक आहे, म्हणजे ऍक्टिव्ह म्हणजे तुम्ही स्वतःहून वगैरे मागताय आणि तुम्हाला म्हणजे थोडंफार इलनेस आहे आणि म्हणजे तुम्हाला काय म्हणतात ते विष वगैरे देऊन किंवा काही पॉयझनस इंजेक्शन वगैरे देऊ ते मारतात. पण इथे काय पॉयझनस इंजेक्शन देत नाही, तुम्ही ज्या लाईफ सपोर्टवर आहे म्हणजे तुम्हाला सलाईन देत आहे, काही गोळ्या वगैरे चालू आहे, तर त्या सगळ्या बंद केल्या जातात. आणि म्हणजे ज्याला कोणाला हे निष्क्रिय इच्छा मरण दिलेलं आहे तर तो स्वतः आपोआप मरून जातो. ठीक आहे, हे असं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, हे आर्टिकल 21च्या अंडर आहे. आणि केस लक्षात ठेवा, कॉमन कॉज केस. आता आर्टिकल 21 हे पूर्ण वर्षभर ज्या ज्या गोष्टीसाठी न्यूज मध्ये होतं ते इकडे एकत्र करून दिले आहे. ठीक आहे, तर आर्टिकल 21 मध्ये ह्या गोष्टी येतात. राईट टू हाऊसिंग, आता ह्याच्यामध्ये पण मागे प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यानंतर मासिक पाळी आरोग्य, त्याच्यानंतर डिजिटल प्रवेश आहे, हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामापासून संरक्षण, त्यानंतर पुनरुत्पादन स्वायत्तता किंवा रिप्रोडक्टिव्ह ऑटोनॉमी, म्हणजे काय की तुम्हाला पोरं किती पैदा करायचे, काय करायचे किंवा करायचेच नाही तर त्या गोष्टी इथे आहेत. त्यानंतर गोपनीयतेचा अधिकार, तर हे माहितीच आपल्याला पुत्तुस्वामी केस. तर हे पण आपण पुढे एकदा पटापट रिवाइज करून टाकू. इथे बघा, इथे दिलेलं आहे सगळं एकत्र करून दिलंय. कोणती केस आहे पुत्तुस्वामी केस मध्ये? राईट टू प्रायव्हसी आहे. कॉमन कॉज मध्ये तुम्हाला सांगितलं तर राईट टू डाय आहे. त्यानंतर एक्स प्रिन्सिपल सेक्रेटरीचं हे आहे, त्याच्यामध्ये पुनरुत्पादन किंवा रिप्रोडक्टिव्ह ऑटोनॉमी आहे. त्यानंतर A.K. रणजित सिंग, तर ह्याच्यामध्ये पर्यावरणाच्या रिलेटेड आहे. म्हणजे हे सगळं आर्टिकल 21 मध्ये येते, तर तुम्ही हे वाचून घेऊ शकता. ठीक आहे, आणि अमर जैन पण लक्षात ठेवा, हे डिजिटल प्रवेशासाठी आहे. आणि डॉक्टर जया ठाकूर ही कशासाठी आहे? मासिक पाळीसाठी आहे. ठीक आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्हाला खूप जास्त महत्वाच्या आहेत. कुठे गेले ते? हा, त्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव पारित नव्हता झाला, पण मांडला होता. त्यासाठी आपल्याला लोकसभेचे अध्यक्ष तुम्ही स्टॅटिंग मधून चांगले करून ठेवा. ठीक आहे, आता ह्या आधी 3 अध्यक्षांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव ठेवला होता. कोण कोण आहेत? जी.व्ही. माळवणकर आहेत, सरदार हुकुमसिंग आहे आणि बलराम जाखड. ह्या तिघांविरुद्ध लक्षात ठेवा, हे 3 नाव लक्षात ठेवा: माळवणकर, हुकुमसिंग आणि बलराम जाखड. ठीक आहे, त्याच्यानंतर हरिवंश नारायण सिंग, आता हे असे झाले पहिले नॉमिनेट झाले की ज्यांना उपसभापती बनवलेलं आहे राज्यसभेचं. आतापर्यंत असं कोणीच नव्हतं, म्हणजे जे निवडून गेलेले आहेत त्यांनाच बनवलं जातं, नॉमिनेट व्यक्तीला नाही. ठीक आहे, लक्षात ठेवा कोण आहेत? हरिवंश नारायण सिंग, हे नाव लक्षात ठेवा. आधी ते जेडीयू कडून होते, त्याच्यानंतर आता नॉमिनेट केलेलं आहे. त्याच्यानंतर मेघालय राज्यांची अधिकृत भाषा. आता ज्यांचा अभ्यास चांगला असेल त्यांना माहित असेल की मेघालयमध्ये 3 हिल्स आहेत. ठीक आहे, कोणते कोणते? गारो, खासी, जयंतिया. आता ह्याच्यापैकी 2 जे हिल्स आहेत, कोणते? गारो आणि खासिया, ह्या 2च नाव आहेत. ठीक आहे, तर हे हिल्सचं नाव तिथले जे ट्राईब्स आहेत तर त्यांच्यावर पडलेलं आहे. लक्षात ठेवा, जयंतिया नाही आहे. ठीक आहे, जयंतिया नाही आहे, हे गारो आणि खासी 2च आहे. आणि सोबत एक इंग्रजी आधीपासून चालू आली आहे, तर ती 3. तर ह्या 3 भाषा आहेत, ह्या अधिकृत भाषा आलेल्या आहेत. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि स्टॅटिक मधून तुम्हाला आर्टिकल 345 करायचं आहे, तर तुम्ही एका साईडला लिहून घेत जा की कोणते कोणते तुम्हाला स्टॅटिक मधून चांगले करायचे. तर तुम्ही पॉलिटिक्स करताना, रिव्हिजन करताना हे एकदा रिवाइज करून जा. ठीक आहे, त्यानंतर से नो टू प्रॉक्सी सरपंच मोहीम. आता हे सरपंच मोहीम आहे, तर ऑब्व्हियसली मंत्रालय पंचायत राज असणार आहे. आणि इथे काय जे सरपंच पती प्रथा आहे, म्हणजे काय जी महिला असते सरपंच बनते, पण तिचं जे काही काम आहे सगळं डिसिजन तिचे पती घेत असतो, त्याला म्हणजे सरपंच पती. ठीक आहे, तर त्यासाठी से नो टू प्रॉक्सी सरपंच मोहीम आहे, तर ती चालू करण्यात आली होती. तर ही एक कालावधी लक्षात ठेवा, 8 ते 18 मार्च 2028 पर्यंत, म्हणजे महिला दिनाच्या नंतर. ठीक आहे, त्याच्यानंतर सी राजगोपालचारी यांचा अर्जपुत्र. आता हा पण एक इम्पॉर्टंट आहे. आपले जे पण पार्लमेंट म्हणण्यापेक्षा ज्या पण बाकीच्या बिल्डिंग आहे पार्लमेंटच्या आजूबाजूच्या, तर त्या सगळ्या मोस्टली ज्या बिल्डिंग्स आहेत त्या ल्युटेन्सनी बनवल्या होत्या. ठीक आहे, राष्ट्रपती भवन वगैरे त्या ल्युटेन्सनी बनवले होते. तर त्याच्यामुळे तिचा ल्युटेन्सचा पुतळा होता, तो काढून आता आपले जे राजगोपालचारी आहे त्यांचा पुतळा बसवलेला आहे. ठीक आहे, तर ह्या ल्युटेन्स विषयी पण माहिती पाहिजे आणि ह्या जे राजगोपाल आहेत तर त्यांच्याविषयी पण आपल्याला माहिती पाहिजे. तर ल्युटेन्स कोण होता? नवी दिल्लीमध्ये काही बिल्डिंग बांधलेल्या, तर तो वास्तू विशारद किंवा आर्किटेक्ट होता त्या बिल्डिंगचा. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आता आपल्याला ह्यांच्याविषयी माहिती पाहिजे जास्त करून, तर ह्यांना राजाजी म्हणत होते, राजगोपालचारी. आता हे आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि स्वतंत्र पक्ष त्यांनी 1960 ला काढला होता, ही दुसरी गोष्ट. तर ह्या 2 गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहेत, आणि बाकीच्या पण आपण माहिती करून घेऊ. आता बघा, हे सी राजगोपालचारी आहे, त्यांचा जन्म सेलम मद्रास प्रांतात झाला होता, हे तुम्हाला विचारू शकता, डिसेंबर 1878 ला. त्यानंतर 1930 ला तिरुचिपल्ली ते वेदारण्यम तिथं त्यांनी मिठाचा सत्याग्रह केला, तर हे पण एक विचारू शकतात. तर हे सगळे तुम्हाला लक्षात ठेवायचे. ठीक आहे, नंतर 1926 ला ते मद्रास प्रांताचे पंतप्रधान झाले होते. द वे आउट या पुस्तकात त्यांनी CR फॉर्म्युला मांडला होता. आपल्याला माहिती आहे CR फॉर्म्युला आहे तो ह्यांच्याच नावाने चक्रवर्ती राजगोपालचारी, तर त्याचा CR फॉर्म्युला. ठीक आहे, आपण हिस्ट्रीमध्ये वगैरे करत असतो. ठीक आहे, त्यानंतर
1947 ला पश्चिम बंगालचे राज्यपाल ते झाले होते, त्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले आणि अखेरचे भारतीय गव्हर्नर झाले होते. तर ही एक फॅक्ट लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 1954 ला भारतरत्न झालं होतं. त्यानंतर 1960 ला स्वतंत्र पक्षाची त्यांनी स्थापना केली होती. तर ह्या काही गोष्टी आहेत, खूप जास्त महत्व आहेत राजगोपाल चारिविषयी. ठीक आहे. त्यानंतर नारी शक्ती वंदन अधिनियम. आता हे जे आहे वंदन अधिनियम, आता ह्याच्यावर खूप जास्त कॉन्ट्रोवर्सी चालू होती, त्याच्यामुळे आपल्याला माहिती पाहिजे 2023 लाच हे पारित झालं होतं. ठीक आहे. पण आता ह्या वर्षी मग करंट मध्ये होतं, आपल्याला माहिती पाहिजे. आता करंट मध्ये का बरं होतं, कारण की आता ते गॅझेट मध्ये आपण टाकलं होतं की 16 एप्रिल 2026 ला ते गॅझेट मध्ये टाकलं होतं, 2023 ला जरी पास झालं होतं तरी. ठीक आहे. हे 128 बिल होतं, म्हणजे ह्याच्यावर ऑलरेडी प्रश्न पण विचारून झालाय, परत येऊ शकतो. 128 बिल होतं आणि 106 ऍक्ट होतं. ठीक आहे. आता लोकसभा विधानसभेमध्ये काय करणार आहे, ते 33% रिझर्वेशन देणार आहे महिलांना, आणि ह्याच्यामध्ये सनसेट क्लॉज आहे, म्हणजे शेवटीपर्यंत कधी पण चालू राहील. तर त्याचा म्हणजे ह्याचा तो अर्थ होतो की कधीपर्यंत चालू राहील, तर 15 वर्षापर्यंत सनसेट क्लॉज असणार आहे. ठीक आहे. 128 तुम्हाला सांगितलं, 126वी ते पण तुम्हाला सांगितलं, सॉरी 106वी ते घटनादुरुस्ती होती किंवा कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट होती, ते पण सांगितलं तुम्हाला. त्याच्यानंतर हा हे राष्ट्रपती स्वाक्षरी वगैरे लक्षात ठेवायची काही गरज नाही, अधिसूचना हे लक्षात ठेवा, कारण की आता ह्या वर्षी झालेलं आहे 16 एप्रिल 2026 ला. ते खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांचा उद्देश काय, महिलांना लोकसभा आणि विधानसभा सगळीकडे, ठीक आहे, राज्य असो किंवा जे दिल्ली असो, तिथे 33% रिझर्वेशन आहे. आता दुरुस्त केलेली कलमे कोणती कोणती ते लक्षात ठेवा. आर्टिकल 330A, ठीक आहे, हे लोकसभेसाठी आहे. आर्टिकल 332A हे राज्य विधानसभेसाठी आहे, आणि आर्टिकल 239AA हे दिल्ली विधानसभेसाठी आहे. हे त्यांनी काय अमेंड केलेली आहे, तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर हे लागू कधी होणार आहे, येणारी जनगणना पूर्ण झाल्यानंतर लागू होणार आहे, आणि डिलिमिटेशन पूर्ण झाल्यानंतर, त्याला आपण काय म्हणतो, मतदारसंघाची पुनर्रचना, ते पूर्ण झाली पुढच्या वेळेसची, तर त्याच्यानंतर हे लागू होणार आहे. पण ही डिलिमिटेशन आता काही पूर्ण झालेलं नाही, आणि ते संसदेत जे बिल मांडलं होतं ते पारित झालं नाही. ठीक आहे. तर त्याच्यामुळे हे अजून व्हायचं आहे. त्याच्यानंतर सनसेट क्लॉज तुम्हाला सांगितलं 15 वर्षाचं आहे. त्यानंतर 131वे संविधान दुरुस्ती विधेयक. आता हे विधेयक आहे, हे पास झालं नाही, फक्त विधेयक आहे, लक्षात ठेवा. आता ह्याचा उद्देश काय, की हे 106वी घटना दुरुस्ती होती हे वाली. ठीक आहे. तर हे अंमलात आणले. ठीक आहे. तर त्यासाठी ते 33% रिझर्वेशन दिलं 2021, सॉरी हा 33% रिझर्वेशन 2029च्या निवडणुकांपासून लागू करण्यासाठी दिलं होतं. म्हणजे ऍक्च्युअली जनरली ते जेव्हा डिलिमिटेशन होणार आहे, ते त्याच्यानंतर लागू होणार होतं, पण त्यांना थोडंसं अगोदरच लावायचं होतं. त्यासाठी त्यांनी हे 131वे दुरुस्ती विधेयक आणलं होतं. त्यासाठी की एक हा तर त्यांनी त्याचा बदल केला होता. काय केला होता, की 2011च्या जनगणनेनुसार मतदारसंघाचे परिसीमन करायचे, डिलिमिटेशन. ठीक आहे. हे डिलिमिटेशन होणार होतं, तर ती जे नेक्स्ट जनगणना होणार होती, ही आपली 27ची होणार आहे, त्याच्यानुसार होणार होतं. ठीक आहे. पण त्यांनी हे इथं चेंज करून काय करणार होते, ते 2011च्या नुसार करणार होते. पण हे बिल पारित झालं नाही, 2/3 मेजॉरिटी त्यांना मिळाली नाही. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. त्यानंतर स्टॅटिकसाठी तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, की विशेष बहुमत किंवा स्पेशल मेजॉरिटी लक्षात ठेवायचं आहे, आणि डिलिमिटेशन ती एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि आतापर्यंत फक्त 4 वेळा परिसीमन झालेलं आहे. ठीक आहे. कोणते कोणते, 1952 ला, 1963 ला, 1973 ला आणि 2002 ला. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर ट्रान्सजेंडर पर्सन्स ऍक्ट. आता इथे काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. काय, की 2026 मध्ये याची दुरुस्त झाली होती, 2019 ला ते बिल आलं होतं, बिल किंवा ते पास झालं होतं. आता इथे लक्षात ठेवा, आता ह्याच्यामध्ये ट्रान्समॅन नाहीये, ट्रान्स वुमन नाहीये, आणि जेंडर क्वीर नाही आहे. ठीक आहे. ह्यांना वगळण्यात आलेलं आहे. टाकले कोण आहेत, युनुक, म्युटिलेशन, कॅस्ट्रेशन आणि शस्त्रक्रियेद्वारे जबरदस्तीने ज्यांना ट्रान्सजेंडर बनवलेले आहेत ते. तर ठीक आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आता ह्या जास्त काही एक्सप्लेन करत बसत नाही, आपलं कोर्स वगैरे आहे त्यात मी प्रॉपर एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. तर एकदा पटपट सांगून देतो. युनुक म्हणजे काय, की ज्यांचे अंडाकोश वगैरे काढून घेतलेले आहेत ते असतात. त्यानंतर म्युटिलेशन म्हणजे काय, की जे आपली जी फालतूची जी मानसिकता आहे पुरुष प्रधान, तर ती मानसिकतेचं एकदम घाणेरडं उदाहरण आहे, की जे महिलांचे काय म्हणतात त्याला, सेक्शुअल अवयव वगैरे असतात, तर ते कापल्या जातात, की जेणेकरून त्यांना ते सेक्शुअल फिलिंग वगैरे आहे किंवा ते जे एन्जॉयमेंट आहे ते घेता नको, यायला नको, त्यासाठी ते जेनेटल म्युटिलेशन केले जातात. तर भारतामध्ये पण आणि जगभरात पण बऱ्याच ठिकाणी होतं. ठीक आहे. ते खूप घाणेरडी गोष्ट आहे. त्यानंतर कॅस्ट्रेशन म्हणजे खच्चीकरण, हे जवळपास युनुक सारखंच असतं. त्यानंतर बळजबरीने ट्रान्सजेंडर म्हणजे ज्यांना भीक वगैरे मागण्यास भाग पाडावं लागतं, त्यांना हे केलं जातं. ठीक आहे. ह्या गोष्टी आता नवीन टाकलेल्या आहेत, ही गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल, गव्हर्नर, तर हे एक लक्षात ठेवायचे, जिष्णू देव वर्मा हे नवीन आलेले आहे. ठीक आहे. आधीचे जे होते ते गुजरातचे म्हणजे बनवून आले होते, आणि त्यांच्या अगोदर जे होते ते आता उपराष्ट्रपती झालेले आहे. ठीक आहे. आता हे लक्षात ठेवायचे, विष्णू देव वर्मा हे त्रिपुराचे जन्म आहे त्यांचा, कारण की अशाच्यावर प्रश्न येऊ शकतो की ते नेमके कुठले आहेत. ठीक आहे. कारण मागं पण एक राज्यसेवेला प्रश्न आला होता, की ते कुठले आहेत आणि ते आधी कुठे त्यांनी सह वगैरे केलंय, ते आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. तर ते त्रिपुराचे आहेत, आणि ह्या अगोदर ते तेलंगणाचे राज्यपाल होते 2024 ते 2026. आता ते महाराष्ट्राचे बनलेले आहे. ठीक आहे. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा, त्रिपुरा आणि तेलंगणा. जिष्णू देव वर्मा ह्यांच्यासाठी. ठीक आहे. लक्षात ठेवा, तेलंगणात जन्म आहे, सॉरी त्रिपुरेत जन्म आहे, आणि तेलंगणाचे ते राज्यपाल होते. तर टी टी ठीक आहे. त्याच्यानंतर इतर राज्यातील राज्यपालांच्या नेमणुका कोण कोण आहेत,
तर तेलंगणातून ते महाराष्ट्रात आले, तर तेलंगणामध्ये जागा रिकामी झाली, तर शिवप्रताप शुक्ल झाले. नागालँडमध्ये नंदकिशोर यादव, बिहारमध्ये सय्यद हुसैन, त्याच्यानंतर सॉरी हसनैन आहेत ते. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये आर एन रवी, जे तामिळनाडूमध्ये तिकडे गेले ते. ठीक आहे. त्यानंतर दिल्ली मध्ये कोण, रणजित सिंग संगुंथू. ह्या 4-5 गोष्टी लक्षात ठेवा. नंतर पानिपतची पहिली लढाईला 500 वर्ष पूर्ण झाले होते. तर ही तुम्ही स्टार्टिंग मधून करत होता, इथे डबल डबल सांगायची काही गरज नाही. ठीक आहे. हे तुम्ही स्टार्टिंग मधून चांगलं करून टाका हिस्ट्री मधून, ज्या पानिपतच्या लढाई होत्या. ठीक आहे. त्याच्यानंतर हा राईज टाइमलेस ट्रायबल, आता सॉरी रिझा. आता हे आहे, हे आदिवासी मंत्रालयाचं आहे. आदिवासी विणकाम, भरतकाम आणि हस्तकला. तर ह्यांचं ते ब्रँड आहे. लक्षात ठेवा कोणाचा ब्रँड आहे तो, ते डायरेक्ट विचारू शकता कोणाचा ब्रँड आहे. आदिवासी विणकाम, भरतकाम आणि हस्तकला ह्यांचा तो ब्रँड आहे. कशासाठी, त्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारासाठी बनवलेला ब्रँड आहे. ठीक आहे. आणि तो कोण इम्प्लिमेंट करत आहे, आदिवासी मंत्रालय आणि ट्रायफेड. तर हे सगळं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एनसीआरटीला डीम्ड युनिव्हर्सिटीला दर्जा दिला आहे, म्हणजे त्यांच्यापाशी त्यांच्याकडे थोडी ऑटोनॉमी आहे, आणि ते स्वतः सिलेबस किंवा जे काही बुक्स वगैरे आणि जे काही काही सर्टिफिकेट वगैरे आहे ते देऊ शकतील. ठीक आहे. ते कोर्सेस सर्टिफिकेट, डॉक्टरेट वगैरे देऊ शकतात. हा एनसीआरटीला दर्जा मिळाला आहे, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रहार. हा प्रहार हे आहे, ही पॉलिसी आहे. ही पॉलिसी भारताने अशी दहशतवादाविरुद्धची अशी पहिली पॉलिसी काढलेली आहे. ही लक्षात ठेवायची आहे. कोणती, प्रहार पॉलिसी. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, प्रहार पॉलिसी आहे ही दहशतवादाविरोधातली आहे. ही एक गोष्ट सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये जास्त डिटेल्स करायची गरज नाही. पण आपल्याला एक गोष्ट तर म्हणजे कॉमन सेन्स आहे, की हे जर दहशतवादावर असेल तर मंत्रालय ऑब्व्हियसली ते गृह मंत्रालय असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा IEVP. आता IEVP म्हणजे काय, इंटरनॅशनल इलेक्शन व्हिजिटर्स प्रोग्राम. आता याच्यावरून काय लक्षात येतं, आपल्या भारतामध्ये जे काही इलेक्शन असतील त्याच्यासाठीच असणार आहे. आणि व्हिजिटर्स म्हणजे काय, बाहेर देशातून जे लोक येतात ते. तर इथं काय असणार आहे, की जे इतर देश भारताच्या निवडणुकाचे निरीक्षण करणार आहेत. ठीक आहे. IEVP ही आपली जे निवडणूक आहे, तर त्यांनी याची सुरुवात केली आहे. एवढ्याच गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे IEVP ची. ठीक आहे. त्यानंतर MLAtrack.com, म्हणजे जे आपले MLA असतात किंवा जे आमदार असतात, तर त्यांना पूर्ण ट्रॅक करणार, त्याचे जे काही काम आहे किंवा जे विधानसभेत ते काही कामकाज वगैरे करतात, तर त्याच्याविषयी आपल्याला माहिती पाहिजे. ते ट्रॅक करायसाठी हे केरळने काढलंय. लक्षात ठेवा कोणी काढलेलं आहे, केरळ हे एक राज्य आहे. ठीक आहे. त्यानंतर नितीश कुमार. आता हे मला जास्त इम्पॉर्टंट वाटत नाही, जाऊ दे, सोडा, ते नाही केलं तरी चालेल. त्यानंतर नरेंद्र मोदी. आता हे निवडून आलेल्या सरकारचे सर्वाधिक काळ नेतृत्व करणारे हे प्रमुख आहेत. ठीक आहे. मुख्यमंत्री प्लस प्रधानमंत्री, हे लक्षात ठेवा. म्हणजे ते अजून फक्त प्रधानमंत्री म्हटले तर ते अजून आय थिंक जे आपले नेहरूजी आहेत तर त्यांच्या मागेच आहेत. ठीक आहे. पण हे मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री असे पूर्ण टोटल हेड करणारे हे असे सगळ्यात जास्त आहे. ठीक आहे. आता ह्याच्या अगोदर सिक्कीमचे एक मुख्यमंत्री होते पवन कुमार चामलिंग, तर त्यांनी 8,930 दिवस होते. आता हे जे नरेंद्र मोदी आहे, मुख्यमंत्री प्लस प्रधानमंत्री पद मिळून 8,930 दिवस त्यांनी ओलांडलेले आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा नरेंद्र मोदी. त्यानंतर मेनका गुरुस्वामी. आता ह्या राज्यसभेत क्वीर म्हणून अशी क्वीर किंवा ज्याला आपण LGBTQ कम्युनिटीज म्हणतो, तर त्या राज्यसभेत जाणाऱ्या पहिले व्यक्ती ठरले आहे. ठीक आहे. हे LGBT कम्युनिटीचा मेन गुरु असं लक्षात ठेवा. ठीक आहे. LGBTQचा मेन गुरु कुठे, राज्यसभेत गेलेला आहे. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. त्यांचा पक्ष कोणता आहे, TMC. हा TMC पक्ष पण लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्रातून राज्यसभेत निवडून गेलेले काही लक्षात ठेवायची गरज नाही. नारी शक्ती युथ पार्लमेंट. आता हा तर नारी शक्ती युथ पार्लमेंट काय, याचे आयोजक कोण आहे, युवक आणि क्रीडा मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ युथ आणि स्पोर्ट्स. ठीक आहे. माय भारत या कार्यक्रमाअंतर्गत 17 क्षेत्रामध्ये असणार आहे. ठीक आहे. तर मला जास्त काही इम्पॉर्टंट वाटत नाही, नाही केलं तरी चालेल. हा त्यानंतर बार्कचं लक्षात ठेवा. आता बार्क काय आहे, ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल. आता हे काय करतात, जे आपण टीव्हीच्या न्यूज चॅनल किंवा कोणते पण चॅनल आहे त्याची रेटिंग देत असतात, की तिथं किती लोक बघत आहेत वगैरे. ठीक आहे. हे फक्त टीव्ही रेटिंगसाठी बार्क आहे, एवढंच लक्षात ठेवा. बार्क टीव्ही रेटिंगसाठी आहे, एवढंच लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर शाईन मॉड्यूल. आता शाईन मॉड्यूल काय, की लैंगिक छळाविरुद्ध भारतीय रेल्वेने काढलेलं हे एक मॉड्यूल आहे. ठीक आहे. एवढंच लक्षात ठेवा. हे काय, सेक्शुअल हरासमेंट इन्सिडेंट नोटिफिकेशन फॉर एम्पॉवरमेंट. ठीक आहे. हे काय, लैंगिक छळाविरुद्ध भारतीय रेल्वेचे आहे. लक्षात ठेवा, कोणत्याही आपली जी काय झाला महिला आयोगाचं किंवा महिला आणि बालविकास मंत्रालयाचं पण नाही, हे भारतीय रेल्वेचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्यानंतर ऑनलाईन गेमिंग ऑथॉरिटी ऑफ इंडिया. तर हे काय, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी काढलेलं आहे, म्हणजे हे ऑथॉरिटी आहे. ठीक आहे. इथं सदस्य 6 जण आहेत आणि ऑनलाईन गेमवर नियंत्रण ठेवण्यासाठी आहे. तर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, पण ठीक आहे, एकदा वाचून घ्या, रिस्क नको म्हणून लिहून दिले आहे. ठीक आहे. कोपिली जलविद्युत प्रकल्प हा इम्पॉर्टंट आहे, हा आसाममध्ये आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा. आता हा आसाममधील दिमा हसाव आणि कर्बी अँग्लोंग जिल्हे इथे आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा, जलविद्युत प्रकल्प कोपिली. त्याच्यानंतर लिलावात विकले जाणारे आतापर्यंतचे सर्वात महागडे भारतीय चित्र. आता हे जो सायरस पुनावाला आहे, तर त्यांनी 167 करोडला त्यांनी विकत घेतलेलं आहे हे चित्र, म्हणजे लई पैसा आहे लोकांकडे. ठीक आहे. राजा रवी वर्मा यांनी यशोदा आणि कृष्णा यांचे हे चित्र काढलं होतं बघा.
ठीक आहे. हे 167 कोटी रुपयांना हे चित्र विकत घेतले आहे सायरस पूनावाला. ठीक आहे. त्यानंतर भारताची पहिली पूर्णपणे स्वयंचलित ड्राय बल्क फॅसिलिटी आहे हल्दिया इथं. ठीक आहे. आता ते जास्त एक्सप्लेन करत बसत नाही काय, कारण की खूप जास्त वेळ चालेल. लक्षात ठेवा, ड्राय बल्क फॅसिलिटी आहे ती हल्दिया बल्क टर्मिनल इथे आहे. त्याच्यानंतर भारतातील पहिला वॉटर न्यूट्रल रेल्वे डेपो आहे तो कुठं, अहमदाबाद इथे आहे. त्यानंतर भारताची पहिली रिंग मेट्रो दिल्ली इथे आहे. आता रिंग मेट्रो म्हणजे काय, पटकन सांगतो. जनरली आपली जी मेट्रो असते ती अशी असते, म्हणजे इकडून जायचं तुम्ही इकडे डायरेक्ट जा. ठीक आहे. आणि इकडे जायचं असेल, इथून इकडे जायचं असेल तर तुम्हाला इथे जावं लागेल आधी, त्यानंतर इकडे जावं लागेल. ठीक आहे. आता हे जे रिंग असेल कुठे, दिल्ली रिंग जे काय असेल तर ते त्यांनी पूर्ण असं गोल केलं आहे, म्हणजे तुम्हाला इथून इथे जायचं आहे तर इकडून इकडे न जाता डायरेक्ट असे जाऊ शकता. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. कुठं, दिल्ली पिंक लाईन आहे. त्यानंतर भारतातील पहिला रिव्हराईन लाईट हाऊस कुठे, ब्रह्मपुत्रा नदीवर आहे. लाईट हाऊस म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, जे समुद्र किनारे असतात त्याच्यावर लाईट हाऊस मोठे मोठे असे बिल्डिंग असतात. ठीक आहे. तिथं मोठा लाईट असतो, फोकस असतो, जेणेकरून ते जहाज येतात त्यांना कळतं की आपल्याला ह्या साईडला जायचं आहे. तसं आता हे रिव्हराईन आहे, म्हणजे ब्रह्मपुत्रा नदीवर बनलेलं आहे, की जेणेकरून जे जहाज जातील तर त्यांना माहित पडेल की आपल्याला ह्या साईडला जायचं आहे. ठीक आहे. तर 4 आहे. नॅशनल वॉटरवे 2 वर बनलेला आहे. ठीक आहे. आणि हे तर आपण आताच बघितलेलं आहे. त्याच्यानंतर हा आर्टिकल 240, आता हे पण खूप जास्त महत्वाचं, खूप म्हणजे खूप. आता झालं काय होतं की केंद्र सरकार आहे त्यांनी ते म्हणले होते की आपण 131व बिल आणू त्यासाठी 240 मध्ये चंदीगडला टाकायसाठी, पण हे बिल पण नाही आलं आणि 240 मध्ये चंदीगडला टाकलं पण नाही. तर हे लक्षात ठेवा, बिल आपण ते 131वे मगाशी बघितलं होतं ते डिलिमिटेशन करायसाठी वगैरे, तर ते वेगळी गोष्ट. 131वी ते त्यासाठी लक्षात ठेवा, ह्यासाठी 131 लक्षात ठेवू नका. ठीक आहे. आता चंदीगडचा समावेश 240 मध्ये टाकायसाठी गेला होता पण तो टाकलेला नाहीये. तर आता 240 नेमकं काय ते आपल्याला माहिती पाहिजे. तर काही केंद्रशासित प्रदेश असतात किंवा युनियन टेरिटरी असतात तर त्यांच्यामध्ये शांतता, प्रगती आणि सुशासनासाठी नियम बनवण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याचे राज्य कोणते कोणते आहेत, ते युनियन टेरिटरी कोणते आहेत, अंदमान निकोबार, लक्षद्वीप आहे, दादरा नगर हवेली आणि दमण आणि दीव, आणि चौथी म्हणजे पुदुच्चेरी. आता ह्याच्यासाठी स्पेशल कंडिशन आहे की फक्त विधानसभा जर तिथली खाली म्हणजे निलंबित किंवा विसर्जित असेल, तिथली लेजिस्लेटिव्ह असेंब्ली निलंबित असेल तरच हे काय म्हणतात ह्या आर्टिकल 240 मध्ये, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता आणखी गोष्ट म्हणजे काय की लडाख हे जम्मू काश्मीर रिऑर्गनायझेशन ऍक्ट ह्याच्यामध्ये सांगितलंय की हे 240 मध्ये येईल. तर आर्टिकल 240 मध्ये डायरेक्टली हे असं मेन्शन नाहीये, पण ह्या जे रिऑर्गनायझेशन ऍक्ट आहे जम्मू काश्मीरचं त्याच्यामध्ये सांगितलंय की आर्टिकल 240 मध्ये लडाख येईल. ठीक आहे. हे इनडायरेक्ट आहे. डायरेक्ट त्यांनी प्रश्न विचारला की आर्टिकल 240 मध्ये कॉन्स्टिट्यूशन मध्ये असं मेन्शन आहे की हे याच्यामध्ये लडाख आहे, तर तसं मेन्शन नाहीये. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर 2025 पेसा महोत्सव. आता हा उत्सव लोकसंस्कृती का हे त्याची थीम होती, आणि पेसा म्हणजे काय, पंचायत राज एक्सटेन्शन टू शेड्यूल एरियाज ऍक्ट 1996 होता. आणि ठिकाण कुठे झालेलं आहे ह्याचं, विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमध्ये. पेसा दिवस हा एक लक्षात ठेवा 24 डिसेंबरला आपण साजरा करतो, कारण की पेसा ऍक्ट 1996 ची अंमलबजावणी 24 डिसेंबरला सुरू झाली होती म्हणून. ठीक आहे. त्यानंतर झारखंडमध्ये पेसा. आता पेसा हे आपल्याला माहिती आहे की पेसा ऍक्ट हा टोटल 10 राज्यामध्ये लागू होतो, पण प्रत्येक राज्यांनी पेसा लागू केलेला नाही त्यांच्या राज्यामध्ये. टोटल आता झारखंडला पकडून 9 राज्य झाले. एक ओडिसा राज्य आहे की जिथे पेसा अजून अधिकृतपणे नाहीये. ठीक आहे. तर ते राज्य कोणते कोणते आहे एकदा बघून घेऊ, हे तसं स्टॅटिकचं काम आहे तुमचं, पण एकदा पटपट सांगून देतो. ओडिसा आहे, आंध्र प्रदेश आहे, तेलंगणा, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि हिमाचल प्रदेश. ठीक आहे. तर हे तुम्ही मॅप मध्ये जरी म्हणजे व्हिज्युअलाइज करून लक्षात ठेवलं तरी तुमच्या लक्षात राहून जाईल. ठीक आहे. हे एकदम जवळजवळच आहे आणि हिमाचल प्रदेश आहे तो फक्त थोडासा वेगळा आहे, तर लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर राष्ट्रपतींनी संविधानाचे संथाली भाषेत प्रकाशन केले, आपण मगाशी बघितलं होतं. आणि ती लिपी कोणती होती, ओल चिकी लिपी. ही ओल चिकी लिपी अशा प्रकारची असते. ठीक आहे. आता बघा, एक ओल चिकी लिपी जे पंडित रघुनाथ मुर्मू आहे तर त्यांनी ह्या लिपीचा विकास केला होता. तर ही एक फॅक्ट लक्षात ठेवून द्या, कोण, पंडित रघुनाथ मुर्मू. त्याच्यानंतर तर ही संथाली भाषा आहे, तर ह्या म्हणजे काही एरिया तिथं बोलली जाते, हे लक्षात नाही ठेवलं चालेल, फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर केरळचं नाव बदलून आता केरळम करणार आहे, तर तुम्हाला स्टॅटिक साठी काय करायचंय, आर्टिकल 3. ठीक आहे. आर्टिकल 3 तुम्हाला एवढं करायचं स्टॅटिक मध्ये, बाकी काही याच्यात इम्पॉर्टंट नाहीये. फक्त नाव बदलण्यासाठी होम मिनिस्ट्री, IB, रजिस्टर जनरल ऑफ इंडिया, रेल्वे मंत्रालय यांच्याकडून नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घ्यावं लागतं. ही फक्त एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. बाकी आर्टिकल 3 तुम्हाला चांगलं करायचंय. ठीक आहे. ते राज्यांचे नाव बदलणं किंवा एरिया बदलणं तर त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मेन्स्ट्रुअल हेल्थ ऍज अ फंडामेंटल राईट, हे आपण मगाशी बघितलं, परत बघायची काही गरज नाही. जया ठाकूर ही त्यांची केस होती. ठीक आहे. त्याच्यानंतर 77वा प्रजासत्ताक दिन हे रिपब्लिक डे आहे. तर ह्याच्यामध्ये भारतामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला बोलावलं होतं, तर हे 2 नाव लक्षात पाहिजे, कोण, उर्सुला आणि अँटोनियो. ह्या दोघांना पण बोलावलं होतं. आता उर्सुला वगैरे आहेत तर त्या ज्या युरोपियन युनियन आहे तर त्याच्या अध्यक्ष आहेत, आणि तिथलं एक पॉलिटिकल फ्रंट आहे तर त्याचे युरोपचा, तर त्याचे हे प्रेसिडेंट आहेत अँटोनियो कोस्टा. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा, उर्सुला आणि अँटोनियो हे
77 प्रजासत्ताक दिनचे प्रमुख पाहुणे होते आणि थीम कोणती होती? वंदे मातरम. लक्षात ठेवा, वंदे मातरम ही थीम होती. वंदे मातरमची 150 वर्षे. आता ह्या एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि ह्या वर्षी पहिल्यांदाच युरोपियन नौदल तुकडी संचालनात सहभागी झाली होती. एवढी काही लक्षात ठेवायची गरज नाही. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. प्रजासत्ताक दिन परेड. आता ह्याच्यामध्ये पहिला क्रमांक महाराष्ट्राला मिळाला आहे, सोबतच पहिला क्रमांक सांस्कृतिक मंत्रालयाला मिळाला आहे. तर ह्या दोन्ही वेगवेगळ्या कॅटेगरी आहे. तर हे टेबल बॉक्स असतो एक किंवा चित्ररथ असतो अशा प्रकारचा. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये महाराष्ट्राला प्रथम क्रमांक मिळालेला आहे. आता हा जो प्रथम क्रमांक आहे हे आपण गणेशोत्सव, हे बघा इथं मागं गणेश जी दिसेल, हे गणेशोत्सव म्हणून आपलं हे थीम होती. ठीक आहे, लक्षात ठेवा. प्रथम महाराष्ट्र संकल्पना गणेशोत्सव आहे, आत्मनिर्भरतेचं प्रतीक. हे टोटल त्या थीमचं नाव आहे. द्वितीय कोण होता? जम्मू आणि काश्मीर. ठीक आहे, आता सर्वोत्कृष्ट चित्ररथ हे मंत्रालय किंवा विभाग त्यासाठी कोणाला मिळालं? सांस्कृतिक मंत्रालयाला. तर त्यांनी वंदे मातरम द सोल क्राय ऑफ द नेशन हे केलं होतं. ठीक आहे, तर वंदे मातरम विषयी आपल्याला सगळं ह्या वर्षी माहिती पाहिजे. तर मी तुम्हाला एक पीआयबीचं काही एखादी डॉक्युमेंट वगैरे असेल किंवा काहीतरी असेल त्यातून मी तुम्हाला ते सांगून देईल. ठीक आहे, म्हणजे त्याचं एखादी वेगळं पीडीएफ आपल्या टेलिग्रामवर वगैरे टाकून देईल आणि पुढे येईलच ते वंदे मातरम, तर तिथे पण आपण ते कव्हर करून टाकू. त्याच्यानंतर हे लक्षात ठेवायची काही गरज नाही. त्यानंतर सोमनाथ स्वाभिमान पर्व. आता सोमनाथ जे टेम्पल आहे तर त्याला 1000 वर्ष झाले जे गजनीचा हल्ला झाला तर त्याच्यासाठी. ठीक आहे, तर हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि आता मोदीजी वगैरे पण तिथे गेले होते, आपले फडणवीस जी वगैरे पण तिथे गेले होते, तर हे आपल्याला माहिती पाहिजे. तर 8 जानेवारी ते 11 जानेवारी 2011 सॉरी 26 8 जानेवारी ते 11 जानेवारी 2026 तर तिथे सोमनाथ स्वाभिमान पर्व करण्यात येत आहे. आणि गजनीच्या हल्ल्याला 1000 वर्ष पूर्ण झाले. तर 1026 मध्ये हल्ला झाला होता आणि 1951 ला सध्याचे जे सोमनाथ मंदिर आहे तर ते परत बांधण्यात आले आणि सर्वांसाठी खुले करण्यात आले. सोमनाथ मंदिराविषयी आपल्याला माहिती पाहिजे की तिथे नद्या कोणत्या कोणत्या आहेत? हिरण, कपिला आणि सरस्वती. सरस्वती नदी सध्या दिसत नाही आपल्याला, पण ठीक आहे. हिरण, कपिला आणि सरस्वती नदी आहे. आणि ते 12 आदि ज्योतिर्लिंगापैकी हे पहिले ज्योतिर्लिंग आहे. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. ज्योतिर्लिंग कोणासाठी असतं? भगवान शिवजी असतं त्याच्यामध्ये. त्यानंतर इतर नावे कोणते कोणते आहेत? देवपाटण, प्रभास तीर्थ. त्याच्यानंतर ठिकाण कुठे आहे? प्रभास पाटण, वेळा, गुजरातमध्ये. आणि 1951 मध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीत त्याची प्राण प्रतिष्ठा केली होती. तर ही एक फॅक्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहे. तुम्हाला वाटेल सरदार पटेल वगैरे असेल, पण नाही आहेत, पण डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत. ठीक आहे, त्यानंतर सबका विमा सबकी रक्षा विधेयक. आता हे जे विधेयक आहे हे म्हणजे इंग्लिशमध्ये इन्शुरन्स फॉर ऑल बाय सॉरी सॉरी एक मिनिट. हा, कुठं होतो आपण? सबका विकास सबकी रक्षा विधेयक म्हणजे काय? विमा म्हणजे काय? विमा म्हणजे इन्शुरन्स. तर ते इन्शुरन्स साठी आहे. आता हे विधेयक 2025 ला आलंय, पण 2047 पर्यंत आपल्याला सगळ्यांना म्हणजे पूर्ण भारतातले जेवढे कोणी लोक आहेत तर त्या सगळ्यांना इन्शुरन्स प्रोव्हाइड करायचे आहे. किती? 2047 पर्यंत. तर हे उद्दिष्ट लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. डायरेक्ट ते उद्दिष्ट विचारू शकतात. तर हे एक गोष्ट लक्षात ठेवा. दुसरी काय की आपल्या इन्शुरन्स सेक्टरमध्ये किंवा जे विमा क्षेत्र आहे त्याच्यामध्ये 100% एफडीआय असणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. जे एफडीआय आहे ते 74% वरून वाढवून आता 100% केलेली आहे. त्याच्यानंतर हे नेट ओन्ड फंड वगैरे आहे, तर ते म्हणजे जास्त एक्सप्लेन करत नाही, पण लक्षात ठेवा की हे जे नेट ओन्ड फंड आहे त्याची अट कमी करण्यात आली आहे. आधी 5000 कोटी रुपये होती, आता 1000 कोटी रुपये करण्यात आले. ठीक आहे, ह्या पण ह्याच्यापेक्षा ह्या दोन गोष्टी आहेत त्या जास्त महत्वाच्या आहेत. त्याच्यानंतर द शांती ऍक्ट हे पण महत्वाचं आहे. शांती ऍक्ट ते डायरेक्ट विचारू शकतात कशासाठी आहे, तर ते ऍक्ट आहे न्यूक्लिअर एनर्जी किंवा अणुऊर्जेसाठी. आता ते अणुऊर्जेचं थोडं खाजगीकरण करत आहे. आतापर्यंत पूर्ण म्हणजे सरकारी होतं, आता ते थोडं खाजगीकरण करत आहे. हे लक्षात ठेवा, अणुऊर्जेसाठी आहे, थोडं खाजगीकरण करण्यासाठी आहे. आणि त्यांनी अणुऊर्जा कायदा 1962 होता, सोबतच अणु नुकसानीसाठी किंवा सिव्हिल लायबिलिटीसाठीचा पण एक कायदा होता 2010चा. तर ह्या दोन्हीमध्ये त्यांनी थोडंसं बदल केलाय. आता सिव्हिल लायबिलिटी किंवा उत्तरदायित्व असतं तर त्याच्यामध्ये त्यांनी फक्त आता ऑपरेटरवर पूर्ण लायबिलिटी टाकली आहे. आधी जो उत्तरदायित्व होतं तर तो ऑपरेटर जो पुरवठादार होता त्याच्यावर पण टाकू शकत होता. आता फक्त जे पूर्ण लायबिलिटी आहे ती ऑपरेटरवर असेल, पण ही एका सर्टन अमाऊंट पर्यंत की 100 कोटी ते 3000 कोटी पर्यंत. त्याच्यानंतर ती जबाबदारी भारत सरकारची असणार आहे. ठीक आहे, तर उत्तरदायित्व दोघांचं आहे, कोणाचं? ऑपरेटर आणि भारत सरकारचं. जो पुरवठादार आहे तर त्याचं लायबिलिटी नाही, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हे एवढंच लक्षात ठेवा त्याच्यात. हा, आणि हे एक लक्षात ठेवा, भारताचा अणु ऊर्जा टार्गेट 2047 पर्यंत आपल्याला 100 गिगावॅट आपली अणु ऊर्जा क्षमता करायची आहे. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर विकसित भारत शिक्षा अधीक्षण
किंवा व्हीबीएसए विधेयक. आता इथं त्यांनी काय केलंय की जेवढ्या पण आपल्या रेग्युलेटरी बॉडीज आहेत, कशा उच्च शिक्षणाशी संबंधित, जसं की युजीसी आहे, एआयसीटीई आहे, एनसीटीई आहे, की तर हे जे सगळे आहे तर ह्यांची जागा आता व्हीबीएसए घेईल. ठीक आहे, व्हीबीएसए ही जागा घेणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता पण ह्याच्यामध्ये वैद्यकीय आणि कायदे महाविद्यालय नसणार आहे, फक्त ह्या 4 गोष्टी आहेत त्या असणार आहेत. त्याच्यानंतर राईट टू डिस्कनेक्ट बिल, आता हे सुप्रिया सुळे यांनी टाकलं होतं, म्हणजे प्रायव्हेट बिल होतं, आणि हे कशासाठी असणार आहे की हे पास होणारी नाही, होणारी नसताना झालंच नाही, कारण की ते प्रायव्हेट बिल होतं. तर ते कशासाठी होतं की कामाची वेळ संपल्यानंतर ऑफिसच्या इलेक्ट्रॉनिक संवादापासून, म्हणजे कॉल्स किंवा ईमेल्स असतात तर त्याच्यापासून अलिप्त राहण्याचा अधिकारासाठी हे बिल होतं. ठीक आहे, डिस्कनेक्ट. त्याच्यानंतर नेटिव्हिटी कार्ड, आता हे लक्षात ठेवा कशासाठी, केरळने काढलेलं. नेटिव्हिटी म्हणजे काय, तिथले नेटिव्ह लोक, तर ते त्यांना काही ओळखपत्र वगैरे देणार आहे त्याच्यासाठीच आहे. ठीक आहे, आधार कार्ड टाईप थोडंसं आहे, तर केरळचं आहे नेटिव्हिटी कार्ड. त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर संबंधी, आता सुबानसिरी लोअर हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट, एवढं लक्षात ठेवा. सुबानसिरी रिव्हर कुठली आहे, ती ब्रह्मपुत्राची सर्वात मोठी उपनदी आहे, आणि भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आपण इथे बनवता, किती, जवळपास 2000 मेगावॅटचा. ठीक आहे, खूप मोठा प्रकल्प आहे. आणि गोरुकामुख, तर हे आंध्र प्रदेशमध्ये, अरुणाचल प्रदेशमध्ये, तर तिथे हे बनवत आहे. ठीक आहे, रन ऑफ द रिव्हर प्रकारचा आहे, म्हणजे अशी रिव्हर वाहील आणि त्याच्यामध्ये फक्त ते टाकणार आहे, तिथं काही बांध वगैरे बांधणार नाही, तिथं फक्त ते जे हे असणार आहे काय त्याला, ते फिरतं ना जे काय असेल ते, तर त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी बनतं, तर त्या रन जे वाहतं पाणी त्याच्यात टाकणार आणि त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस बनणार. ठीक आहे, की 2000 मेगावॅटची क्षमता आहे. ठिकाण कुठं, गोरुकामुख, अरुणाचल प्रदेशमध्ये, आसामच्या सीमेच्या जवळ आहे. नदी कोणती आहे, सुबानसिरी नदी आहे, ब्रह्मपुत्राची सर्वात मोठी उपनदी आहे. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवून द्या. त्यानंतर भारतातील सर्वात मोठा कॅन्टिलिव्हर ग्लास स्कायवॉक ब्रिज, म्हणजे काय की हे पहाड आहे, त्याच्या तिथे असं लागूनच हे त्यांनी असं लटकलेलं एक काय म्हणतात ब्रिज बनवलेला आहे, तर पूर्ण काचेचा आहे, तर खाली तुम्हाला दिसतं, आणि हा सर्वात मोठा कुठं, विशाखापट्टणम इथे बनत आहे. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर भारताचा पहिला मेगावॅट स्केल म्हणजे की 1 मेगावॅटचा असणारा हा प्रकल्प. ठीक आहे, हायड्रो इलेक्ट्रिक वीज प्रकल्प आहे, किती मेगावॅट स्केल हायड्रोकायनेटिक प्रोजेक्ट आहे, कुठं, नांगल पंजाब इथं आहे, सतलज नदीवर बनत आहे. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे, एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवा, बाकी काही गरज नाहीये. त्याच्यानंतर वॉटर पॉझिटिव्ह दर्जा मिळवणारे पहिले विमानतळ कोणते, इंदिरा गांधी विमानतळ, म्हणजे इथं ते वॉटर जेवढं ते घेतात तेवढं ते म्हणजे देतात पण, अशा टाईपचं काहीतरी आहे. ठीक आहे, वॉटर पॉझिटिव्ह दर्जा. त्यानंतर हे लक्षात ठेवा, इडुक्की जलविद्युत प्रकल्प, त्याला पूर्ण 50 वर्ष झाले, म्हणजे 1976 ला त्याचं उद्घाटन झालं होतं. नदी कोणती आहे, पेरियार नदी. लक्षात काय ठेवायचं, एक डुबकी पेरियार मध्ये, एक डुबकी म्हणजे काय, एक डुबकी इडुक्की. ठीक आहे, आणि पेरियार नदी. मदत कोणी केलेली होती, कॅनडाने. क्षमता लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा, मदत कोणी केली होती. जनरली ते विचारतात की असं मदत वगैरे कोणी केली असली तर. ठीक आहे, लक्षात ठेवा, मदत कॅनडाची आहे. त्यानंतर क्षमता कोणती किती आहे, 780 मेगावॅट. केरळमधील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे, आणि भारतातील सर्वात मोठा भूमिगत आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, भूमिगत म्हणजे ते म्हणजे अंडरग्राऊंड पॉवर प्लांट वगैरे असतो ते. ठीक आहे, त्याच्यानंतर डबल कर्वेचर आर्क डोम पद्धतीने बनवलेलं आहे, म्हणजे कसं की असं असणार आहे. ठीक आहे, हे डबल डोम आहे, अशा पद्धतीचा जो डॅम आहे, इकडे पाणी असणार आहे, इकडून पाणी येत आहे, आणि इथे असा आर्क बनवलेला आहे, तर त्याला म्हणतात डबल कर्वेचर आर्क डोम. ठीक आहे, ट्विन ट्यूब टनेल, आता हे ब्रह्मपुत्रा नदीवर आहे, आसाममध्ये आहे, आणि NH15 आणि NH715 ह्या दोघांना जोडत आहे. 15 लक्षात राहील, इथं फक्त 715 एवढा आहे, लक्षात ठेवा. हे 2 रोड आहेत, ते त्यांना जोडत आहे, ब्रह्मपुत्रा नदीवर आहे, आसाममध्ये. आता अशा प्रकारचे ते अंडर वॉटर असणार आहे, हे वरती पाणी दिसते, तर पाण्याच्या खाली असं असणार आहे, एका साईडनं गाड्या जातील आणि एका साईडनं असणार आहे ट्रेन वगैरे. ठीक आहे, तर हे भारतातील पहिला नदी खालून जाणारा रस्ता असणार आहे, आणि रेल्वे बोगदा आहे. तर हे सांगितलं तुम्हाला, आसाम आहे, ब्रह्मपुत्रा हे पण सांगितलं तुम्हाला. त्यानंतर कुमार भास्कर वर्मा पूल आहे, हा ब्रह्मपुत्रा नदीवर बनवत आहे, लक्षात ठेवा, गुवाहाटी इथं. ठीक आहे, ब्रह्मपुत्रा नदी आहे, कुमार भास्कर वर्मा पूल. आता गुवाहाटी आणि उत्तर गुवाहाटीला जोडणार वगैरे ते लक्षात ठेवायची गरज नाही, पण हे लक्षात ठेवा, ईशान्य भारतातील पहिला एक्स्ट्रा डोज प्रिस्टेस कॉन्क्रीट ब्रिज आहे, लक्षात ठेवा, एक्स्ट्रा डोज प्रिस्टेस कॉन्क्रीट ब्रिज. आता हे जास्त एक्सप्लेन करत बसत नाही. त्यानंतर तुलबुल, हे नेव्हिगेशन प्रोजेक्ट आहे, वुलार बॅरेज, ते जे आपली झेलम नदी आहे वुलार सरोवराच्या जवळ, तर तिथे हे आहे तुलबुल. ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवा, तुलबुल हे वुलार सरोवर जवळ झेलम नदी आहे तिथे. त्याच्यानंतर आहे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन कॉन्फरन्स, हे लक्षात ठेवायची गरज नाही, जास्त इम्पॉर्टंट नाही. आता नावात बदल, आता जे आपलं प्राईम मिनिस्टर ऑफिस आहे तर त्याचं नाव बदलून सेवा तीर्थ ठेवलं आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे, आता प्राईम मिनिस्टर ऑफिसमध्ये काय काय येतं, राष्ट्रीय सुरक्षा परिषद पण येते, सचिवालय पण येतं, आणि मंत्रिमंडळाचे सचिवालय पण येतं. ठीक आहे, पीएमओ मध्ये. तर त्याचं पूर्ण मिळून नाव काय ठेवलंय, सेवा तीर्थ. राज्यभवनाचं नाव लोकभवन, म्हणजे त्यांनी भवन सेवून ठेवलंय, आणि
राजचं लोक केलेलं आहे, त्यानं राजनिवासचं नाव लोकनिवास हे केलंय. ठीक आहे. त्याच्यानंतर राजपथचं त्यांनी म्हणजे काही वर्ष आधी कर्तव्यपथ नाव ठेवलं होतं आणि रेस कोर्स रोडचं लोक कल्याण मार्ग ठेवलं होतं. ठीक आहे. त्यानंतर मतदार यादींचे 100% डिजिटायझेशन करणारे देशातील पहिलं राज्य कोणतं झालेलं आहे? राजस्थान. मतदार याद्या जे आपण रोल्स वगैरे असतात ते त्याचं राजस्थान झालेलं लक्षात ठेवा. त्यानंतर हान्सी जिल्हा, आता हा एक नवीन जिल्हा बनलेला आहे. आता काही नवीन जिल्हे आहेत तर त्यांचे जोडा लावायला विचारू शकतात, ते एक दोन जरी माहिती असले तर आपल्याला जोडा सुटू शकतात. ठीक आहे. लक्षात ठेवा हान्सी जिल्हा. तर हान्सी हिसार नावाचा जिल्हा आहे, त्याच्यापासून हा वेगळा झालेला आहे. हान्सी जिल्हा कुठला? हरी. ठीक आहे. हरियाणाचा, हरी फॉर हरियाणा हे लक्षात ठेवू शकता. हान्सी, हिसार, हरियाणा. हान्सी, हिसार, हरी. ठीक आहे. त्यानंतर कल्पिता न्यायालय हे वायनाड केरळ इथं आहे. ते असे पहिले पेपरलेस न्यायालय झालंय जिथं सगळं काही डिजिटल आहे. त्याच्यानंतर बिहार स्कूल एक्झामिनेशन बोर्ड, आता हे असं बोर्ड आहे की म्हणजे पूर्ण भारतभरातलं पहिलं बोर्ड आहे की त्याला 3 ISO प्रमाणपत्र मिळालंय, की ते असं म्हणतात की भारतात एकदम सगळ्यात चांगलं काम करतात, सगळ्यात चांगली परीक्षा घेतात, डेटा सिक्युरिटी आहे, रेकॉर्ड मॅनेजमेंट वगैरे सगळं चांगलं आहे. तर त्याच्यामुळे त्यांना मिळालं आहे. पण ठीक आहे, त्यांचं त्यांनाच माहित की किती चांगलं करतात ते. त्याच्यानंतर मणिपूर, आता मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट समाप्त झालेली आहे, फक्त एवढंच माहिती पाहिजे. आणि ते ट्राईब्स कोणते आहेत? म्हणजे होती आणि परत तिथं खूप जास्त इमर्जन्सी वगैरे चालूच आहे. ठीक आहे. तर ते मैतेई, कुकी आणि नागा हे 3 ट्राईब आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता राष्ट्रपती लागवड विषयी तुम्हाला, राजवट विषयी तुम्हाला सगळं स्टॅटिक चांगलं करायचं आहे. ठीक आहे. आणि मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत? वाय खेमचंद सिंग. ही पण एक गोष्ट लक्षात ठेवून द्या. ठीक आहे. त्याच्यानंतर नॅशनल मेरीटाईम हेरिटेज कॉम्प्लेक्स किंवा NMHC, तर हे लोथल गुजरातमध्ये आहे. आता हे करार आपण नेदरलँड सोबत केलेलं आहे की हे चांगलं बनवण्यासाठी. ठीक आहे. एवढी गोष्ट सध्या लक्षात ठेवून द्या. राष्ट्रीय सागरी वारसा क्षेत्र आहे कुठं? लोथल गुजरातमध्ये. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. फक्त एवढंच विचारू शकतात की काय झाला, राष्ट्रीय सागरी वारसा क्षेत्र किंवा नॅशनल मेरीटाईम हेरिटेज कॉम्प्लेक्स कुठं बनत आहे? कुठं? लोथल गुजरात इथं. ठीक आहे. त्यानंतर पिपरावा, आता ह्या ठिकाणी जे आपले बुद्ध आहेत त्यांचे अवशेष सापडले होते किती? 1898 मध्ये. तर हे WC पेपे ह्यांना सापडले होते. लक्षात ठेवायचं, पिप्रवाह पेपे. ठीक आहे. तर ह्याचं पूर्ण आता आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचं उद्घाटन मोदींनी केलं होतं, त्यामुळे लक्षात म्हणजे न्यूज मध्ये होतं. लक्षात ठेवायचं पिप्रवाह पेपे, पिप्रवाह पेपे, पिप्रवाह पेपे. ठीक आहे. पीपी जे काय असेल ते. त्यानंतर डोंग, आता डोंग इथं सनराईज फेस्टिवल आहे. म्हणजे आपला हा भारत आहे, तर भारतामध्ये जो सगळ्यात पूर्वेकडचा गाव आहे तर ते कोणतं आहे? डोंग नावाचं गाव आहे, सगळ्यात पूर्वेकडचं. आणि सगळ्यात पहिले भारतात सूर्य इथे उगवतो. ठीक आहे. डोंग मध्ये. तर सनराईज फेस्टिवल तिथे आहे पहिला. आणि डोंग हे भारतात सर्वात पूर्वेकडील गाव आहे, तुम्हाला सांगितलंय. आता वंदे मातरमचा हे थोडं पुढे पण येईल, तर तेव्हा आपण हे एकत्र कव्हर करून टाकू. ठीक आहे. नंतर ECI नेट, आता हे निवडणुकीशी संबंधित सर्व माहिती आणि सेवांसाठी एक पूर्ण डिजिटल प्लॅटफॉर्म बनवलं होतं. पूर्ण 22 भाषांमध्ये याचं पूर्ण प्रकाशित करण्यात येणार होतं. ठीक आहे. आणि इंग्रजी पण होतं त्याच्यात. त्यानंतर तामिळ व्यतिरिक्त कळघम, आता हे आपल्याला माहिती आहे TVK हा आता थालापती विजय जिंकलेला आहे आपल्या तामिळनाडूमध्ये, तर त्याचा हा पक्ष आहे TVK. ठीक आहे. तर त्याला शिट्टी ही त्याचं निवडणूक चिन्ह होतं. ही एक गोष्ट लक्षात ठेवा, शिट्टी. ठीक आहे. त्यानंतर आमदारांच्या उपस्थितीमध्ये AI आधारित फेशियल रिकग्निशन सिस्टीम, तर हे आंध्र प्रदेशमध्ये बनवण्यात आलेलं आहे. आणि पेटा इंडिया पर्सन ऑफ द इयर रवींद्र टंडन, लक्षात ठेवायची काही गरज नाही. ठीक आहे. आता हे काही नाही, तुलबुल आहे, हे आपण मगाशी बघितलं, झेलमली बरोबर आहे. नांगल कॅनल आहे, हे पण बघितलं होतं. पिपरावा UP मध्ये आहे. तो पेपे लक्षात ठेवलं होतं बघा, पेपे. ठीक आहे. सुबनसिरी जलविद्युत प्रकल्प, त्यानंतर ट्विन ट्यूब टनल, हे दोन्ही आपलं जे ही नदी आहे कोणती आहे? ब्रह्मपुत्रा, तर त्याच्यावर आहे. विशाखापट्टणममध्ये पेसा महोत्सव, कॅन्टिलिव्हर ग्लास, तो आपल्या काय म्हणतात पहाडाच्या बाजूला जो ग्लासचा ब्रिज होता, तो कॅन्टिलिव्हर ग्लास, तो पण विशाखापट्टणमच्या जवळच आहे आंध्र प्रदेशमध्ये. हे डुके धरण हे पेरियारवर आहे केरळमध्ये. सोमनाथ मंदिर गुजरातमध्ये आहे, हे पण बघितलं. हे रिव्हिजन साठी होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर UPSCचे 100वे वर्ष. 100 वर्ष म्हणजे काय? 1 ऑक्टोबर 2025 पासून ते 1 ऑक्टोबर 2026 पर्यंत ते पूर्ण 1 वर्ष सेलिब्रेट करतात. आणि 26 ला पूर्ण 1 वर्ष होत आहेत. तर 26 ला होता म्हणजे काय? 1926 ला त्याची स्थापना झाली असणार आहे. आता त्याची स्थापना ली आयोगाच्या म्हणजे शिफारसीनुसार झाली होती 1 ऑक्टोबर 1926 रोजी. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचे फेडरल सर्व्हिस कमिशन मध्ये रूपांतर झाले होते. आणि म्हणजे हे दोन लक्षात ठेवायचे, ली आयोग आणि सर रॉस बार्कर. ठीक आहे. रॉस बार्कर हे पहिले अध्यक्ष होते. हे पण एक फॅक्ट लक्षात ठेवा, विचारू शकतात ते. ठीक आहे. आता UPSC साठी लीने बार्क केले. बार्क केले म्हणजे भुंकणे, बार्क म्हणजे भुंकणे असतं ना, तर ली भुंकला असं लक्षात ठेवा. ठीक आहे. ली भुंकला तर तेव्हा UPSC आली. ठीक आहे. ली भुंकला तेव्हा UPSC आली. UPSC साठी लीने बार्क केले. बार्क म्हणजे काय? बार्कर, सर रॉस बार्कर. ली म्हणजे ली आयोग. ठीक आहे. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. आणि आता त्यांनी नवीन लोगो पण काढलेला आहे. तर ह्या लोगो मध्ये हे जे पानं दिसत आहे तुम्हाला, तर हे पानं वडाचे पानं आहे. ठीक आहे. ह्या 1-2 गोष्टी आहेत, तेवढ्या लक्षात ठेवून द्या, बाकी काही गरज नाही जास्त. त्याच्यानंतर
हे झालं आपलं युपीएससी वंदे मातरम. आता हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. वंदे मातरमवर या वर्षी फिक्स प्रश्न असणार आहे, कारण की आता 150 वर्ष पूर्ण होतच आहे. आणि म्हणजे आतापर्यंत फक्त आपण ते राष्ट्रगीत म्हणून त्याला आपण फक्त 2 कडवे केले होते आणि आता त्याचे 6 कडवे पूर्ण घेणार आहोत आपण. ठीक आहे, वंदे मातरमचे. आता वंदे मातरम हे बघा, रवींद्रनाथ टागोरांनी तर ते ठीक आहे, पण हा बंकिमचंद्र चट्टोपाध्याय आणि त्याला चॅटर्जी पण म्हणतात, दोनपैकी काही आलं तरी बरोबर आहे. ठीक आहे, आधी चट्टोपाध्याय म्हणत होते आणि इंग्रजांना ते बोलायला कठीण जात होतं, ते चॅटर्जी वगैरे म्हणत होते. आता संस्कृतमध्ये ते लिहिली गेली होती, पण बंगाली लिपी होती. ही पण एक फॅक्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. आता सगळ्यात आधी त्यांनी आनंद मठ मध्ये त्यांनी म्हणजे त्याला समाविष्ट केला होता आणि आय थिंक 1975च्या जवळपास त्यांनी लिहिली होती आणि 1982ला आनंद मठ मध्ये त्यांनी त्याला समावेश केला होता. आता त्याच्यानंतर पहिल्यांदा कोणी गायलेलं आहे? रवींद्रनाथ टागोर यांनी. ठीक आहे, ही एक फॅक्ट लक्षात ठेवा. आणि एक कधी गायलं होतं? 1896च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये. हे एकूण एक फॅक्ट लक्षात ठेवा, खूप जास्त महत्वाचं आहे पूर्ण वंदे मातरम, त्याच्यामुळे सगळं सांगतोय. ठीक आहे. आता 1937ला काँग्रेसने या कवितेची पहिली 2 कडवी भारताचे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारली. आता ते दोनच का आणि बाकीचे का नाही, ते गोष्ट मी आपल्या कोर्समध्ये चांगली कव्हर केलेली आहे. इथं फक्त पटापट आपण रिव्हिजन करतोय. ठीक आहे. आता स्वातंत्र्यानंतर 24 जानेवारी 1950ला संविधान सभेने वंदे मातरमला राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता दिली. लक्षात ठेवा ही तारीख पण. ठीक आहे. तर हे आपण जनरली हे 2 आहेत, तर हे आपण स्टार्टिंग मधून करत असतो, पण ह्या ज्या काही फॅक्ट आहेत तर त्या लक्षात ठेवा. ठीक आहे. आणखी मगाशी पण आपण राहिलो होतं, तर ते पण आता आता ते तुम्हाला सांगितलं 2 कडवी होती. आता इथे त्यांनी पूर्ण 6 कडवी, आपल्या ज्या भारत जे केंद्र सरकार आहे तर त्यांनी ठरवलं की पूर्ण 6च्या 6 कडवी घ्यायची. तर गीताच्या रचनेला 150 वर्ष पूर्ण झाल्याने आणि ह्या गीताचा कालावधी लक्षात ठेवा जवळपास 3 मिनिटे 10 सेकंद असणार आहे. ठीक आहे, हा एक कालावधी लक्षात ठेवा. आणि रचना म्हणजे इथं 6च्या 6 पूर्ण कडवे असणार आहेत. आणि रचना कोणी केली आहे ते माहिती आहे तुम्हाला. इंग्रजी अनुवाद हा एक लक्षात ठेवा, श्री अरबिंदो. ठीक आहे, श्री अरबिंदो यांनी इंग्रजी अनुवाद केलेला आहे आणि पहिल्यांदा कोणी गायलेलं आहे? रवींद्रनाथ टागोर यांनी. कधी? 1896 ला. ठीक आहे. हा, त्याच्यानंतर RSS ला पण 100 वर्ष झाली. मला काही खूप जास्त इम्पॉर्टंट वाटत नाही, पण एकदा वाचून घ्या, रिस्क नको म्हणून. ठीक आहे. 27 सप्टेंबरला स्थापना वगैरे झाली होती. 1925 ला नागपुरात केशव हेडगेवार यांनी केली होती. मुख्यालय कुठे? नागपूर आहे. त्यांचं मुखपत्र ऑर्गनायझर आहे. संघाची प्रार्थना कोणती आहे? नमस्ते सदा वत्सल्य. आणि सरसंघचालक हे तर आपल्याला माहितीच आहे, मोहन भागवत आहे 2009 पासून. ठीक आहे. त्याच्यानंतर नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट किंवा राष्ट्रीय सुरक्षा कायदा. आता ह्याच्या अंतर्गत सोनम वांगचुक यांना अटक वगैरे झाली होती, त्याच्याविषयी थोडंसं माहिती पाहिजे. तर ह्या ऍक्ट मध्ये जो खटला असतो किंवा ट्रायल, आपले जे ज्युडिशियल ट्रायल वगैरे असते ना, ते ट्रायल न करता जवळपास 12 महिन्यांपर्यंत स्थानबद्धता करता येते. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि हा कायदा केंद्र आणि राज्य ह्या दोघं पण करू शकतात. लक्षात ठेवा, जे ह्या कायद्याअंतर्गत ह्या दोघांना पण अधिकार आहेत. लक्षात ठेवा ही गोष्ट. आता ह्यांना भारताच्या संरक्षण, परराष्ट्र संबंध, सुरक्षा किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी बाधा आणणाऱ्या कृती रोखणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेण्याची परवानगी देते. कोणतं? नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट. हे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनसाठी वगैरे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट. आता हा पण महत्वाचा आहे, कारण की ह्याला पण 20 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि हा तुम्ही स्टॅटिक मधून करत असता, स्टॅटिक मधून चांगला करून ठेवा. ठीक आहे. पण इथं म्हणजे थोडीशी इन्फॉर्मेशन आहे जी जास्त विचारण्याचे चान्सेस आहे, ती एकदा सांगून देतो. ती पारदर्शकता किंवा उत्तरदायित्व जी सरकारी संस्था आहे त्यांच्यासाठी असते. म्हणजे पारदर्शकता म्हणजे ट्रान्सपरन्सी, उत्तरदायित्व म्हणजे अकाउंटेबिलिटी. ठीक आहे. आता माहिती देण्यासाठीचा कालावधी हा एक लक्षात ठेवा, 30 दिवसाचा आहे. जीवन मरणाचा जर प्रश्न असला तर 48 तासात माहिती देणं बंधनकारक असतं. ठीक आहे. तर ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. बाकी सगळं स्टॅटिक मध्ये दिलंच आहे. ठीक आहे, तरी पटपट सांगून देतो तुम्हाला. आता पहिला RTI कोणी? शहीद रजा बर्नी यांनी टाकला होता. हा, ही एक फॅक्ट लक्षात ठेवा, ही तुम्हाला स्टॅटिक मध्ये जनरली मिळण्याची शक्यता कमी आहे. ठीक आहे, शहीद रजा बर्नी. त्याच्यानंतर 2009च्या दुरुस्तीने चीफ, हा, ही पण एक फॅक्ट लक्षात ठेवा. म्हणजे जर तुमचं बुक वगैरे जुन असेल तर त्याच्यामध्ये हे नसेल. ठीक आहे, लक्षात ठेवा. 2019ला दुरुस्ती झाली होती, त्याच्यामध्ये चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर आणि इन्फॉर्मेशन कमिशनर तर ह्यांचा कार्यकाळ, पगार, भत्ते आणि सेवेच्या अटी निश्चित करण्याचे अधिकार केंद्र सरकारला मिळालेले आहेत. ठीक आहे, म्हणजे ते 2005चा जो कायदा होता त्याच्यामध्ये हे असे अधिकार नव्हते. ठीक आहे, आता ते केंद्र सरकारने स्वतःकडे अधिकार घेतलेले आहे. आता स्टॅटिक मध्ये तुम्हाला RTI एकदम चांगलं करायचं आहे. त्यानंतर कर्नाटकने मासिक पाळी रजा धोरण केलेले आहे आणि कर्नाटक असं पहिलं राज्य बनलंय की ज्यांनी सरकारी आणि खासगी अशा दोन्ही क्षेत्रासाठी धोरण लागू केलेलं आहे. आता बाकीचे जसे राज्य आहेत, ओडिसा आहे, बिहार वगैरे आहे, त्यांनी फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू केलं होतं. आणि केरळ जे आहे त्यांनी फक्त युनिव्हर्सिटीसाठी हे जी सुट्टी आहे, मासिक पाळीची सुट्टी, तर ती लागू केली होती. ही 1 दिवसाची महिन्यातून मिळत असते. ठीक आहे. त्याच्यानंतर लेबर कोड्स इम्प्लिमेंटेड. आता हे जे लेबर कोड्स आहेत किंवा हे कामगार संहिता आहेत, ते ह्या आपल्याला माहिती पाहिजे तर खूप जास्त महत्वाचे आहेत. आणि ह्यांचे नाव सकट आपल्याला माहिती पाहिजे. ते डायरेक्ट विचारू शकतात की 4 पैकी कोणतं आहे किंवा कोणतं नाही आहे, ते पण विचारू शकतात. ठीक आहे.
आता म्हणजे तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे म्हणून म्हणजे सांगतो. आता बघा, एक काय असतं, जे कोणती इंडस्ट्री वगैरे असली तर इंडस्ट्रीमध्ये जे कामावर घेतात ते मालक असतात, ठीक आहे. तर हे समजा मालक आहेत आणि जे कामावर येतात ते कामगार असतात, ठीक आहे. हे समजा कामगार आहे, तर हे जे लेबर कोड्स असतात ते मोस्टली कामगारांसाठी आहे. तर कामगारांना काय भेटतं, पैसा भेटतो, ठीक आहे, म्हणजे वेजेससाठी असणार आहे, ठीक आहे, म्हणजे वेतनसाठी. त्याच्यानंतर कामगारांना हे जे काय त्याला जे एम्प्लॉय करतात, जे मालक असतात, ते सोशल सिक्युरिटी देतात किंवा त्याला आपण सामाजिक सुरक्षा म्हणतो, ठीक आहे. सामाजिक सुरक्षा देतात. त्याच्यानंतर हे जे वर्कर्स आहेत त्यांना तिथे जे ज्या ठिकाणी काम करतात तिथे चांगली कंडिशन पण लागेल, ठीक आहे, म्हणजे तिथली हेल्थ, त्यानंतर तिथलं वर्किंग कंडिशन वगैरे, ठीक आहे. तर ते OSH नावाचं एक ऍक्ट आहे किंवा कोड आहे, तो एक आलेला आहे. आणि ठीक आहे की हे जे वर्कर्स आहेत तर त्यांचं आणि मालकांचं रिलेशन कसं आहे त्याला काय म्हणतात, इंडस्ट्रीयल रिलेशन. तर असे हे 4 कोड आहेत. आलं लक्षात? वेजेससाठी, सोशल सिक्युरिटीसाठी, त्याच्यानंतर हेल्थसाठी आणि त्या ह्या दोघांसोबतच्या रिलेशनसाठी. हे ठीक आहे, हे लक्षात राहून येईल तुमच्या. तर आणि ह्याची अंमलबजावणीचा दिनांक लक्षात ठेवा, 21 नोव्हेंबर 2025. कारण की आता 2019 ला जरी ते कायदे आले असतील पण 2025 ला ते लागू झाले आहेत. तर ही एक तारीख लक्षात ठेवा, अंमलबजावणीचा दिनांक, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं की कोड ऑन वेजेस, ठीक आहे. पहिले जे सांगितलं त्यांना पगार पाहिजे, तर कोड ऑन वेजेस, इंडस्ट्रियल रिलेशन आहे, सोशल सिक्युरिटी आहे आणि हे तुम्हाला सांगितलं OSH कोड, ठीक आहे. हे 4 आहेत. ऑक्युपेशन सेफ्टी, हेल्थ आणि मराठीत वाचाल तर मराठीत पण वाचू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आता हे यायसाठी 2002 ला एक कमिटी आली होती रवींद्र वर्मा यांची, ठीक आहे. तर त्यांनी सांगितलं होतं की हे आपल्याला 4 याच्यात बसवायचे आहेत. पण तेव्हा त्याच्यानंतर आता आपण बसवलेलं आहे, ठीक आहे, लक्षात घ्या. तर ह्या कमिटीचं नाव पण लक्षात ठेवा, रवींद्र वर्मा नावाची कमिटी आहे. तर ह्याच्यात 29 कामगार कायद्यांचे एकत्रीकरण केलेले आहे, ठीक आहे. तर एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या, म्हणजे जवळपास 14 टोटल होते, 14 पैकी आपण 29 याचे एकत्रीकरण केलेले आहेत. त्याच्यानंतर आता हे जे 4 आहेत ते ह्याच्यातले म्हणजे खूप मोठे मोठे आहेत. तर खूप मोठे मोठे करायला गेलं तर ते आपल्या लक्षात पण राहणार नाही आणि त्याची गरज पण नाही आहे, ठीक आहे. मोस्टली विचारतील तर काय ते हे कोणते कोणते आहेत, आणि जर थोडेसे जास्त डीप मध्ये जाऊन विचारलं तर ह्याच्यात मी जे लिहून दिले आहेत जे 2-2 आहेत तर ते 2-2च करा, ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याच्यावरती जास्त करू नका, काही म्हणजे तुम्हाला लक्षात येणार नाही ते. तर हे जे वेज कोड आहे, तर वेज कोड मध्ये काय, जे वेतन कायदा आहे, म्हणजे तुम्हाला जिथं पैसे भेटतात जे कामगार आहेत त्यांना, तर ते तिथं जे गव्हर्नमेंट आहे त्यांनी युनिव्हर्सल मिनिमम वेजेस, तर हे सांगितलेलं आहे का संघटित आणि असंघटित क्षेत्र दोघांसाठी पण असणार आहे, ठीक आहे. ऑर्गनाइज आणि अनऑर्गनाइज सेक्टर दोन्हीसाठी असणार आहे का युनिव्हर्सल मिनिमम वेजेस, म्हणजे सार्वत्रिक किमान वेतन. आणि केंद्र सरकारने फ्लोअर वेज नावाची कन्सेप्ट दिली आहे, तर ही खूप महत्वाची आहे, ही एक लक्षात ठेवा. फ्लोअर वेज म्हणजे काय, की केंद्र सरकार ठरवणार की एवढे एवढे पैसे द्यायलाच पाहिजेत, आणि जे राज्य सरकार आहे तर ते ठरवणार की हा एवढे, समजा केंद्र सरकारने ठरवलं की 100 रुपये द्यायचे कमीत कमी, ठीक आहे, तर राज्य सरकार 90 रुपये नाही देऊ शकत, ठीक आहे. राज्य सरकार ठरवू शकते की 110 द्यायचे, 120 द्यायचे, पण हे जे 100 रुपये आहे केंद्र सरकारने ठरवले त्याला म्हणतात आपण फ्लोअर वेज, ठीक आहे. तर एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर आयर कोड, तर ह्याच्यामध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवा. 300 कामगारापेक्षा जास्त तुम्हाला काही दिसलं तर आयर कोड मारून घ्यायचं, आणि त्याच्यात रिस्किलिंग फंड पण आहे, ठीक आहे. आता 300 कामगारापेक्षा म्हणजे आधी 100 कामगाराची अट होती आणि आता 300 कामगारांची अट केलेली आहे. जर त्या इंडस्ट्रीमध्ये 300 कामगार असतील तर तिथे स्टँडिंग ऑर्डर्स बंधनकारक आहेत, म्हणजे तुम्हाला तिथं नोटीस वगैरे लावावं लागतं की प्रॉपर म्हणजे तिथं फंक्शनिंग काय वगैरे असेल तर त्याला म्हणजे स्टँडिंग ऑर्डर्स. तर हे 300 कामगारांच्या वरती असेल तर, ठीक आहे. आधी 100 होतं, ही एक नवीन फॅक्ट लक्षात आहे, खूप जास्त लक्षात ठेवा. 300 कामगारांची याच्यावर खूप सारे न्यूजमध्ये आर्टिकल्स वगैरे पण आले होते, तर हे इम्पॉर्टंट ठेवा. आणि ले ऑफ, क्लोजर आणि रिट्रेंचमेंट, म्हणजे तुम्हाला कोणाला काढायचं वगैरे असेल तर, किंवा कंपनी बंद करायची असेल तर, हे जे 300 कामगार असतील तर तुम्हाला जे सरकार आहे त्याला सांगणं बंधनकारक आहे. त्यानंतर रिस्किलिंग फंड, म्हणजे जर तुम्ही एखाद्या कर्मचाऱ्याला काढताय तर त्याला रिस्किलिंग द्यायचे आहे आणि त्यासाठी त्यांना पैसे पण टाकावे लागतील जे मालक आहेत त्यांना, ठीक आहे. हे आहे आयर कोड, ठीक आहे, लक्षात ठेवा. आयर म्हणजे इंडस्ट्रियल रिलेशन वाले कोड. त्यानंतर सोशल सिक्युरिटी कोड. आता इथे ऍग्रिगेटर आणि गिग वर्कर्स ह्यांचा पण समावेश केला आहे, म्हणजे काय की जे प्लॅटफॉर्म वर्कर्स वगैरे आहेत, जसं की ओला उबेर वाले आहेत किंवा जे काय म्हणतात डिलिव्हरी, फूड डिलिव्हरी वाले आहेत, तर ते आहे हे, ठीक आहे. तर ह्यांचा पण समावेश आता याच्यात केला आहे. नंतर OSH कोड म्हणजे ऑक्युपेशनल सेफ्टी वगैरे, तर त्याचा कोड आहे, ठीक आहे, ऑक्युपेशनल सेफ्टी आणि हेल्थचा. तर ह्याच्यामध्ये असंघटित कामगारांसाठी एक राष्ट्रीय डेटाबेस तयार करणार आहे. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आणखी एक गोष्ट ज्याच्यावर सगळ्यात जास्त आर्टिकल्स वगैरे आलेले ते म्हणजे काय, की महिला सर्व प्रकारच्या आस्थापनांमध्ये किंवा ज्याला आपण इस्टॅब्लिशमेंट म्हणतो आणि रात्रीच्या वेळेस ते काम करू शकतात, ठीक आहे. तर ही एक गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे ऑब्व्हियसली त्यांना काही कंडिशन्स वगैरे असतात तर त्या लक्षात ठेवायची गरज नाही, पण ही गोष्ट लक्षात ठेवा. तर हे एवढेच करून जा, त्याच्यावरती करेल तर तुम्हाला काय आठवणार नाही, आणि जरी आलं तरी ह्याच्यातला येईल, आणि नाही आलं म्हणजे समजा जरी आलं याच्या बाहेरचं तरी कोणालाच येणार नाही, ठीक आहे. त्यानंतर शॉर्ट्स.
तर ह्याच्यामध्ये न्यायमूर्ती चंद्रशेखर आहेत, तर ते उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झालेले आहेत. आता यांचा जन्म वगैरे थोडंसं लक्षात ठेवून द्या, झारखंडचे आहेत, हे डेट लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त जन्म कुठला, झारखंड रांचीचा आहे. ठीक आहे. त्याआधी त्यांनी झारखंड आणि राजस्थान उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती म्हणून होते. ठीक आहे. जिथं त्यांचा जन्म होता तिथं ते न्यायालय म्हणजे काय म्हणतात न्यायमूर्ती पण होते आणि राजस्थानमध्ये पण न्यायमूर्ती होते. त्याच्यानंतर आता महाराष्ट्रात आले आहे कोण, चंद्रशेखर. आणि आता जे सूर्यकांत आहेत ते पूर्ण भारताचे सरन्यायाधीश झाले. किती, 53वे. ते होते 49वे. ठीक आहे. आणि हे 53वे आहेत. आणि लक्षात ठेवायचे, भारतात सूर्य, महाराष्ट्रात चंद्र. आणि हे हरियाणाचे पहिले आहेत. आता ह्यांची म्हणजे जन्म तारीख वगैरे लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त कालावधी माहित असू द्या. 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत असणार आहेत ते. जर 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत असतील तर त्यांची बर्थ डेट पण ऑब्व्हियसली तीच असणार आहे. 9 फेब्रुवारीच असणार आहे त्यांची बर्थ डेट. आणि बर्थ कधी, 1962 आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर बर्थ वर जनरली विचारणार आहे आता यांच्या, पण ठीक आहे. त्याच्यानंतर उत्तराखंडला 25 वर्ष झाले, झारखंडला पण 25 वर्ष झाले. तर उत्तराखंड 9 नोव्हेंबर 2000 ला झाला होता. हा उत्तर प्रदेश म्हणून निघाला होता. उत्तराखंड उत्तर प्रदेश लक्षात राहूनच आहे. तर झारखंड हा बिहार मधून निघाला होता. तर ह्याला पण 25 वर्ष झाले. आणि 15 नोव्हेंबर 2000 ला निघाला होता. राजधानी लक्षात ठेवा, याची रांची आहे. आणि ह्याची दोन आहेत राजधानी उत्तराखंडची, एक डेहराडून आहे आणि एक भारती सैन आहे. तर ह्या दोन लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर आर व्यंकटरामानी, आता ह्यांची महान्यायवादी, आपण त्याला इंग्लिशमध्ये अटॉर्नी जनरल म्हणतो, म्हणून याची नियुक्ती करण्यात आली पुन्हा म्हणून. ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवा. नंतर बिहार विधानसभा निवडणूक, आता हे लक्षात ठेवायची काही गरज नाही. गुजरातमध्ये मंत्रिमंडळाची पुनर्रचनेची काही गरज नाही, फक्त सीएम कोण आहे तेवढं माहिती असू द्या, भूपेंद्र पटेल आहेत. ठीक आहे, ते डेप्युटी सीएम वगैरे काय करायची गरज नाही. कल्याण सिंह नगर, आता हा उत्तर प्रदेशचा 76वा जिल्हा आहे. तर हे एक लक्षात ठेवून द्या. ठीक आहे, ज्यांनी ते जोड्या लावायला विचारलं तर आपल्याला माहिती पाहिजे, उत्तर प्रदेशचा 76वा जिल्हा आहे. ठीक आहे. त्यानंतर आता मग अशी आपण हरियाणा जिल्हा बघितला होता, हिसार मधून एक वेगळा झाला होता. ठीक आहे, तर तो पण तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता हा बजरंग सेतू ग्लास ब्रिज आहे. हा भारतातील पहिला केबल सस्पेन्शन ब्रिज आहे. ठीक आहे, केबल सस्पेन्शन ब्रिज म्हणजे काय असतो, की असा ब्रिज असतो आणि इथे केबल तुम्ही बघितलं असेल, असे केबल्स असतात, तो म्हणजे केबल सस्पेन्शन ब्रिज आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर हा असा पहिला आहे भारतातला केबल सस्पेन्शन ग्लास ब्रिज आहे. पूर्ण जो आहे तो ग्लासचा ब्रिज आहे. आणि कुठे आहे, गंगा नदीवर, ऋषिकेशच्या ठिकाणी. तर आधी लक्ष्मण झुला होता त्याच्या ठिकाणी, आता हा आहे. ठीक आहे. त्यानंतर 16वं इंटरनॅशनल रेल्वे इक्विपमेंट एक्झिबिशन 2025 हे आशियातलं सर्वात मोठं होतं आणि नवी दिल्ली इथं होतं, झालं होतं. आणि सीआय आणि रेल्वे मंत्रालयाने घेतलं होतं. खूप जास्त इंपॉर्टंट वाटत नाही मला. त्याच्यानंतर प्रोजेक्ट हिमांक, हा हे लक्षात ठेवा. आता हा जो हिमांक प्रोजेक्ट आहे, हा जगातील सर्वात उंच रस्ता आपल्या बीआरओ म्हणजे काय, ब्रो नाही, बीआरओ म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, तर त्यांनी बनवलेलं आहे. आणि कुठे आहे तो, मिंगला नावाचा पास आहे लडाखमध्ये, लडाखमधील मिंगला पास, ही एक लक्षात ठेवा. ठीक आहे, प्रोजेक्ट हिमांक मिंगला पास, सर्वात उंच रस्ता बीआरओ म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने बनवलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा, आता 130वी घटना दुरुस्ती विधेयक आहे, 130 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट. आता मग अशी आपण 131वी बघितली होती. ठीक आहे, तर ती होती नारी शक्तीचं इम्प्लिमेंटेशन प्रॉपर करण्यासाठी, म्हणजे ते जे डिलिमिटेशन वगैरे त्यासाठी होतं. आता हे 130वी आहे. तर इथे काय केलं त्यांनी, जे आपली सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, तर त्यांचं असं म्हणणं आहे की जे पण सीएम किंवा चीफ मिनिस्टर किंवा इव्हन पंतप्रधान असू द्या किंवा कोणताही मंत्री असू द्या, जर त्याला 30 दिवसापेक्षा जास्त जेल झाली तर त्याला म्हणजे तिथलं इथं निलंबित करण्यात येईल. तर हेच आहे. ठीक आहे, ते लक्षात काय ठेवायचं, 130 नेत्यांना 30 दिवसांची जेल, म्हणजे काय, 130वी घटना दुरुस्ती आहे आणि 30 दिवसांची जेल. ठीक आहे, जर 30 दिवसांची जेल झाली तर त्यांना निलंबित करण्यात येईल. तर हे कोणासाठी, फक्त गंभीर गुन्ह्यासाठी आहे. तर कोणते, 5 किंवा जास्त वर्षाची जर जेल होणार असेल. ठीक आहे, तर ही एक फॅक्ट लक्षात ठेवा, की ती 5 किंवा 5 पेक्षा जास्त वर्षांची जर जेल होणार असेल तर. ठीक आहे. त्याच्यानंतर सलग 30 दिवसांचा तुरुंगवास असलेल्या पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना आपोआप बडतर्फ करण्यात येईल. ठीक आहे, लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आता राज्य, ते निलंबित म्हटलं होतं, ते ऍक्च्युअली बडतर्फ आहे. त्याच्यानंतर राज्यघटनेच्या 3 कलमांमध्ये सुधारणा करण्यात आली. कोणते कोणते, आर्टिकल 75 आहे, आर्टिकल 165 आहे आणि आर्टिकल 239 ए. आता हे आपल्याला माहिती आहे, हे दिल्लीसाठी असतं नेहमीच. ठीक आहे. त्यानंतर 164 आहे, हे स्टेटसाठी आहे. आणि 75 आहे, हे म्हणजे सेंट्रलसाठी आहे. ठीक आहे, म्हणजे हे जे पंतप्रधान किंवा जे सेंट्रल लेवलचे मंत्री वगैरे असतील त्यांच्यासाठी आहे. ठीक आहे, तर त्याप्रमाणे खाली आता याची प्रोसिजर काय असणार आहे, जर केंद्र आहे तर केंद्रामधला जर एखादी मंत्री आहे, जर त्याला जेल झाली तर त्याला काढण्यासाठी पंतप्रधान राष्ट्रपतींना सल्ला देईल, तर तुम्ही त्याला काढून टाका. ठीक आहे, राष्ट्रपतींना सांगेल. आणि जर पंतप्रधान स्वतः जर जेल झाली 30 दिवसापेक्षा जास्त, तर 31व्या दिवशी पंतप्रधान आपोआप तिथून पदमुक्त होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर राज्यस्तरावर बघायला गेलं तर सेम यासारखंच आहे, फक्त जो मुख्यमंत्री आहे तो राज्यपालांना म्हणजे सल्ला देतो. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि दिल्लीचा पण आहे, पण दिल्लीचा जो मुख्यमंत्री असतो तो राष्ट्रपतींना सल्ला देतो. ठीक आहे, आपले जे मुख्यमंत्री असतात राज्यवाले, ते राज्यपालांना देतात. ते बाकी सगळं सेम आहे.
हा, त्यानंतर कोठडीतून ते सुटलं तर त्यानंतर त्यांची पुन्हा नियुक्ती वगैरे होऊ शकते, तर त्याच्यात काही इश्यू नाही. पण आता काय झालंय, आतापर्यंत हे आता त्यांनी हे आणलंय, पण आतापर्यंत काय चाललंय ते पण आपल्याला माहिती पाहिजे. तर हे एक लोकप्रतिनिधी कायदा आहे 1951चा, त्याला आपण रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट म्हणतो. 1950चा नाही, तो एक वेगळा आणि 1951चा एक वेगळा. तर हा एक लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये कलम 8 आहे. तर ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जे पण व्यक्ती आहे ज्याला क्रिमिनल केसेसच्या अंडर कमीत कमी 2 वर्षाची शिक्षा झाली आहे, तर ती व्यक्ती शिक्षेचा कालावधी आणि त्याच्यानंतर 6 वर्ष, म्हणजे टोटल समजा आता शिक्षेचा कालावधी त्याला 3 वर्ष झाले आणि त्याच्यानंतर 6 वर्ष, म्हणजे टोटल 9 वर्ष तो संसद आणि राज्य विधिमंडळाचा सदस्य होण्यासाठी अपात्र आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हे वाचून घ्या एकदा. आणि हा फक्त लक्षात ठेवा, हे फक्त विधिमंडळाचा सदस्य होण्यासाठी पात्र आहे. आणि जर तो मंत्री वगैरेसाठी तो पात्र आहे, ठीक आहे, त्याला मंत्री करू शकतो. आपण आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये पण दिलाय की मंत्री व्हायसाठी किती फक्त 6 महिने वगैरे तो मंत्री राहू शकतो, कोणत्याही विधिमंडळाचा सदस्य असल्या वाचून. ठीक आहे, त्यानंतर रिलेटेड केस करायची गरज नाही. हा, याच्या आधीचे जे विधायक आहे ते लक्षात ठेवा. 129वा कोणतं होतं, हे 130वा आहे. आपण 131वा मगाशी बघितलं होतं, हे 130वा आहे. आणि 129वं कोणतं होतं, वन नेशन वन इलेक्शन बिल. ठीक आहे. त्याच्यानंतर नारी शक्ती बिल हे पण बघितलं होतं, 128वा. याच्यावर ऑलरेडी प्रश्न पण विचारून झालेला आहे. त्यानंतर 127वा कोणतं होतं, ओबीसी हे स्टेट लिस्ट मध्ये टाकायसाठी पण आहे. ठीक आहे, म्हणजे ते आधीपासून चालू होतं. नंतर जे सुप्रीम कोर्टाने काहीतरी वेगळा निर्णय दिला त्याच्या अगेन्स्ट परत आपल्या गव्हर्नमेंटने हे ऍक्ट आणलं होतं. ठीक आहे, लक्षात ठेवा. 127. त्याच्यानंतर नॅशनल क्रायसिस मॅनेजमेंट कमिटी. आता ही जी कमिटी आहे, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समिती, हे आता याला स्टॅच्युटरी स्टेटस मिळाले आहे. म्हणजे काय की याला वैधानिक दर्जा मिळाला आहे. म्हणजे काय की हा एखाद्या ऍक्ट मध्ये याला स्थान मिळालेलं आहे. कोणता ऍक्ट आहे तो, डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005चा. तर ह्याच्यामध्ये सुधारणा झाली 2025ला. लक्षात ठेवा. आता स्थापना ह्याची म्हणजे ह्याची स्थापना कायदा कोणता, हा जो कायदा आहे आपत्ती व्यवस्थापन कायदा, डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट, तर त्याच्या अंतर्गत स्थापना झाली आहे. प्रमुख कोण असतात, कॅबिनेट सचिव असतात. लक्षात ठेवा. ठीक आहे, आता पहिले कॅबिनेट सचिव म्हणजे हे जे झाले आता स्टॅच्युटरी वाले, तर ते कोण आहेत आता सध्याला, टी व्ही सोमनाथ. तर ही पण एक फॅक्ट लक्षात ठेवा, टी व्ही सोमनाथ आहे आता. आणि प्रमुख जर त्यांनी विचारलं तर कोण असतात, तर त्याचे कॅबिनेट सचिव असतात. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे खूप जास्त, कॅबिनेट सचिव. ठीक आहे. कशाचे, एनसीएमचे, क्रायसिस मॅनेजमेंट कमिटीचे. आपण टी व्ही सोमनाथला आणखी एका ठिकाणी बघितलं होतं, आठवते का तुम्हाला? जर आठवत असेल तर कमेंट करून सांगा. ठीक आहे. त्यानंतर सदस्य कोण कोण असतात, गृह संरक्षण कॅबिनेट सचिवालयाचे सचिव आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख, म्हणजे जे एनडीएमए असतात, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी, त्याचे प्रमुख वगैरे असतात, ते सगळे आधी सदस्य असतात. सदस्य लक्षात नाही ठेवले चालतात, पण याचे प्रमुख लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर एनडीएमसीचे सदस्य वगैरे ते ब्ला 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 सगळं त्यांचे काम वगैरे आपल्याला माहिती आहे की ऑब्व्हियसली जर ते आपत्ती व्यवस्थापन किंवा नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ची कोणती कमिटी असणार आहे, त्यांची कामं पण आपत्ती रिलेटेड असतील. तर हो म्हणा, काही पण त्यांनी सांगितलं तर हो म्हणायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ऍक्ट. आता हा प्रवास म्हणतो, इमिग्रेशन म्हणजे आपल्या देशात येतं ते. तर ठीक आहे, तर ते प्रवास आणि विदेश कायदा, तर हे आधी 4 जुने कायदे होते, तर ते रद्द करून आता हा एकच कायदा आणले आहे. ठीक आहे. तर कोणते कोणते कायदे आहेत, ते परदेशी नोंदणी कायदा आहे, पासपोर्ट ऍक्ट आहे, नंतर परदेशी कायदा आहे आणि प्रवास कायदा 2002चा. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये ब्युरो ऑफ इमिग्रेशन नावाची संस्था आहे, तिला आता वैधानिक पाठिंबा किंवा स्टॅच्युटरी स्टेटस मिळालं. ठीक आहे, ह्या याच्या अंतर्गत. ठीक आहे. त्यानंतर हे पण एक इम्पॉर्टंट आहे, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन. आता हे जे होते हे आधी महाराष्ट्राचे गव्हर्नर होते. ठीक आहे. आता महाराष्ट्राचे गव्हर्नर होते, तर तेव्हा त्यावेळेस जे जगदीप धनखड होते त्यांनी राजीनामा दिला. तर ती जागा जेव्हा रिकामी झाली, तर तेव्हा ह्यांना उभं करण्यात आलं. आता ह्यांना उभं केलं म्हणजे आपली जे काय त्याला गव्हर्नरची पोस्ट आहे, तर ती रिकामी झाली. तर ते गव्हर्नरची पोस्ट रिकामी झाली, तर तेव्हा मग हे आले होते, जी कोण, आचार्य देवव्रत. तर ते पुढे सांगतो तुम्हाला, आधी ह्यांच्याविषयी लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे जे उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आहे, हे म्हणजे ह्यांना टोटल किती, म्हणजे 452 मतं पडली आणि 300 मतं ह्यांना आपले काय झाला, जे विरोधात उभे होते बी सुदर्शन रेड्डी त्यांना पडली होती आणि 152 मतांनी त्यांचा विजय झाला. तर ही एक फॅक्ट लक्षात ठेवा. पचई तामिळन म्हणतात त्यांना. ठीक आहे, पचई तामिळन. आणि याच्या अगोदर ते महाराष्ट्र आणि झारखंडचे राज्यपाल होते. तर ह्या काही फॅक्ट्स आहेत जिथं टिक करून दिलंय, तेवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, हे तुम्हाला सांगितलं, सगळं सांगितलंय. झारखंड आणि महाराष्ट्र जे होते आणि तेलंगणा पुदुच्चेरीचा पण त्यांनी अतिरिक्त कारभार वगैरे सांभाळला होता. आणि या अगोदरचे उपराष्ट्रपती कोण होते, 14वे जगदीप धनखड, 12वे हमीद अन्सारी, 13वे व्यंकय्या नायडू वगैरे, इथपर्यंत लक्षात ठेवा, जास्त लक्षात नाही ठेवू. फक्त हे जे लक्षात ठेवलं 15वे आहेत तरी ठीक आहे. ठीक आहे, हे एक गोष्ट लक्षात ठेवा, 15वे आहेत म्हणून. त्याच्यानंतर आहे, हा, आचार्य देवव्रत. आता हे आहेत हे गुजरातचे
काय त्याला गव्हर्नर होते आणि त्याच्यानंतर ते महाराष्ट्राचे त्यांना तात्पुरता पण चार्ज देण्यात आला. ठीक आहे, आता त्यांना तात्पुरता चार्ज देण्यात आला म्हणजे ते परत गुजरातला प्रॉपर जातील आणि म्हणजे महाराष्ट्रात परत वॅकन्सी येईल. तर ती वॅकन्सी कोणी भरून काढली? जिष्णुदेव वर्मा. आपण मगाशी त्यांना स्टार्टिंगलाच बघितलं होतं, जिष्णुदेव वर्मा. आता सप्टेंबर 2025 मध्ये ते रक्त कारभार देण्यात आला आणि ते गुजरातचे राज्यपाल होते आणि जन्म वगैरे फक्त एवढं लक्षात ठेवा हरियाणाचे होते. ठीक आहे, त्याच्यानंतर वीर परिवार सहायता योजना, तर हे नालसाच आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा कोणत्या मिनिस्ट्रीचं वगैरे नाही, नालसा. नालसा म्हणजे काय? नॅशनल लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी. फक्त एवढीच गोष्ट लक्षात ठेवा. आता वीर परिवार म्हणजे काय? जे सैन्य आणि निमलष्करी कर्मचारी आहे तर त्यांच्या कुटुंबियाला कायदेशीर सल्ल्यासाठीची इथं मदत देणार आहे. ठीक आहे, तर वीर परिवार सहायता योजना लक्षात ठेवा, खूप जास्त इंपॉर्टंट आहे, कन्फ्युज होऊ शकतं म्हणून लक्षात ठेवा. नालसा आहे तिथं काय? कायदेशीर सल्ला देणार आहे म्हणून ते नालसा आहे. ठीक आहे, कायदेशीर सल्ला आहे. त्याच्यानंतर आहे MS स्वामीनाथन. आतापर्यंत सगळ्यात इम्पॉर्टंट हे आहे. ठीक आहे, लक्ष ठेवा MS स्वामीनाथन. आता MS स्वामीनाथन यांनी म्हणजे ह्यांचे जे जन्मशताब्दी वर्ष आहे म्हणजे पूर्ण 100 वर्ष पूर्ण होत आहेत त्यांना, तर त्यांचा जो दिवस आहे जन्मदिवस 7 ऑगस्ट 2025, त्याला महाराष्ट्राने पण काहीतरी ठरवलेलं आहे आणि जे आपलं केंद्र आहे तर त्यांनी पण बरंच काय काय केलंय. तर केंद्राने काय केलं होतं? एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स भरवली होती दिल्लीतील पुसा इथं. ती एक फॅक्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर थीम काय होती? सदाहरित क्रांती, जैव सुखाचा मार्ग किंवा एव्हरग्रीन रिव्हॉल्युशन द पाथवे टू बायो हॅपीनेस. तर हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. एव्हरग्रीन रिव्हॉल्युशन पण बायो हॅपीनेस पण, ह्या ज्या दोन्ही कन्सेप्ट आहेत ह्या दोन्ही कन्सेप्ट MS स्वामीनाथन यांनी दिलेले आहे, ते आपल्याला माहिती पाहिजे. आता एव्हरग्रीन रिव्हॉल्युशन म्हणजे काय? की एव्हरग्रीन म्हणजे निरंकाळ ग्रीन पाहिजे. म्हणजे काय? की जे आपण नेचर आहे तर आपलं नॅचरल, आपलं जे नेचर प्लस जे गरीब लोक आहेत ते, आता ह्या सगळ्यांना मिळून आपण पुढे पुढे चाललं पाहिजे. कशा थ्रू? ऍग्रिकल्चर थ्रू. तर हे लक्षात ठेवा. हे बघा, एव्हरग्रीन रिव्हॉल्युशन आहे निसर्ग केंद्रित आणि गरीब केंद्रित पर्यावरणीय सुरक्षित उपजीविकेची सुरक्षितता जोडणी. म्हणजे लईच मराठी झाली पण लक्षात ठेवा हे उपजीविके म्हणजे जे ऍग्रिकल्चर रिलेटेड आहे सगळं. ठीक आहे, हे निसर्ग केंद्रित आणि गरीब केंद्रित, एवढं लक्षात राहून जाईल तुमच्या. आणि बायो हॅपीनेस म्हणजे काय? हे बघा इथं बायो हॅपीनेस, ह्याची थीम असती आहे बायो हॅपीनेस. ठीक आहे, तर बायो हॅपीनेस काय? जैवविविधतेचा उपयोग करून लोकांचे कल्याण करणे म्हणजे बायो हॅपीनेस आहे. ह्या दोन्ही इम्पॉर्टंट आहेत. आणि आणखी गोष्ट काय? हा, यांच्या स्वामीनाथन यांच्या इन सर्च ऑफ बायो हॅपीनेस या पुस्तकाचे पण नव्याने प्रकाशन करण्यात आले आहे. ठीक आहे, तर हे पुस्तक आपण विचारू शकतात की इन सर्च ऑफ बायो हॅपीनेस हे पुस्तक कोणाचं आहे? तर हे आहे MS स्वामीनाथन यांचं. ठीक आहे, आणि 7 ऑगस्ट ह्याला महाराष्ट्राने शाश्वत कृषी दिन म्हणून आपण घोषित केलेलं आहे महाराष्ट्राने. आणखी गोष्ट म्हणजे काय? स्वामीनाथन अवॉर्ड फॉर फूड अँड पीस याची पण स्थापना केली आहे पहिल्यांदा आणि पहिलाच अवॉर्ड आहे तो आदिमोला अदेनले यांना मिळाला आहे. तर हे नायजेरियाचे आहेत, नायजेरिया शास्त्रज्ञ आहेत, तर त्यांना मिळालं आहे. हे फॅक्ट लक्षात ठेवा, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आदिमोला अदेनले. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपलं हे जवळपास झालेलं आहे. एव्हरग्रीन सांगितलं, हे पण सांगितलं, जवळपास सगळी सांगितलं. ठीक आहे, हा, त्याच्यानंतर 79वा स्वातंत्र्य दिन, ह्याची थीम होती फक्त एवढं लक्षात ठेवा नया भारत. आणि ह्याच्यामध्ये जे मोदीजी होते त्यांनी डेमोग्राफिक मिशनची घोषणा केली. म्हणजे काय? की जे आपल्याकडे इमिग्रेशन वगैरे होते बेकायदेशीर म्हणजे कुठून पण, बांगलादेश म्हणा, म्यानमार म्हणा किंवा कुठून, नेपाळ, कुठून कुठून पण जे इलिगल होतं तर ते थांबवण्यासाठी हे डेमोग्राफिक मिशन आहे. ठीक आहे, त्यानंतर काकोरी ट्रेन कॉन्स्पिरन्सी याला पूर्ण 100 वर्ष झाली आहेत. तर 9 ऑगस्ट 1925 ला तर ही झाली होती म्हणजे काय म्हणतात ट्रेनमध्ये. आणि म्हणजे जी ब्रिटिश सरकारची तिजोरी आहे ती आपण लुटली होती. आणि ह्यासाठी 1927 ला रामप्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान, राजेंद्र लाहिरी, ठाकूर रोशन सिंग यांना फाशी दिली होती. तर ह्यांची नावं लक्षात ठेवा कोण कोण आहेत? रामप्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान, राजेंद्र लाहिरी, ठाकूर रोशन सिंग. ठीक आहे, त्याच्यानंतर शॉर्ट्स. आता ह्याच्यामध्ये नॅशनल कॉन्फरन्स ऑन गुड गव्हर्नन्स पॉलिसी, फक्त एवढं लक्षात ठेवा हे भुवनेश्वर कुठं? ओडिसामध्ये, ओडिसामध्ये झालं होतं. भुवनेश्वर ओडिसामध्ये, एवढं लक्षात ठेवा. नॅशनल कॉन्फरन्स ऑन गुड गव्हर्नन्स प्रॅक्टिसेस. त्यांचं संसदीय भाषा, तर ही आपली जी भाषा आहे आता जे ट्रान्सलेशन वगैरे होतं ना ते सगळं आता 22 भाषांमध्येच होणार आहे. म्हणजे टोटल आपल्या ज्या 8 शेड्यूल भाषा आहेत त्याच्यामध्ये होणार आहे. ठीक आहे, एकाच वेळी अर्थ लावण्यात येणार आहे. त्यानंतर SC चे उपवर्गीकरण, SC म्हणजे शेड्यूल कास्टचे. आता हे लक्षात ठेवायचं आहे कोण? तेलंगणाचं. ठीक आहे, तेलंगणा असं पहिलं राज्य झालंय की ज्यांनी SC वर्गीकरण केलेलं आहे. तर ते आता खूप जास्त त्याची कमिटी वगैरे आता सध्या करत बसतो नका, फक्त एवढं लक्षात ठेवा तेलंगणा, हरियाणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक. आणि आता इव्हन महाराष्ट्रामध्ये पण ते लावण्याचं चालू आहे. त्यासाठी पण एक वेगळी कमिटी बसली आहे. ते कमिटीच्या सेक्शन मध्ये आपण ते लेक्चरमध्ये करू त्या कमिटीच्या. ठीक आहे, तर इथं फक्त एवढं लक्षात ठेवा तेलंगणा आहे. ठीक आहे, पहिला. त्यानंतर देशातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा. आता इथे एक गोष्टी आपल्यासाठी चांगलं आहे की बालविवाह मुक्त करायसाठी बालोद जिल्हा त्यांनी म्हणजे बालोद जिल्ह्यावाल्यांनी त्यांनी सगळं केलं. ठीक आहे, तर बालोदवरून बाल. ठीक आहे, लक्षात ठेवा बालोद बालविवाह मुक्त, हे लक्षात राहून जाईल आपल्याला. ठीक आहे, त्यानंतर पहिले झोपडपट्टी मुक्त शहर चंदीगड आहे. त्यानंतर रेमोना इव्हेट
पेरेरा. तर ह्या सलग 170 तास नाचल्या होत्या 7 दिवसामध्ये. त्यांनी भरतनाट्यम केलं होतं, ते जो नाच होता त्यांचा तो भरतनाट्यम होता. तर तो गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये त्यांनी नाव नोंदवले होते. ठीक आहे. त्यानंतर कर्तव्य भवन जास्त इम्पॉर्टंट वाटत नाही, परीक्षा पे चर्चा जास्त इम्पॉर्टंट वाटत नाही, तामिळनाडूचे शैक्षणिक धोरण हा ठीक आहे, एक न्यायमूर्ती डी मुरुगेसन समिती होती, हा एवढं वाचू शकता तुम्ही, पण ठीक आहे, मला एवढं काही इम्पॉर्टंट वाटत नाही. पण त्यानंतर अजनी ते नागपूर ते पुणे वंदे भारत काही लक्षात ठेवायची गरज नाही. हा, हे लक्षात ठेवा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. आंटा सिमारिया पूल, तर हा आहे गंगा नदीवर. ठीक आहे. कोणत्या नदीवर आहे? गंगा नदी आहे. आणि हा भारतातील सर्वात रुंद, जवळपास 34 मीटरचा असा रुंद आहे, एक्स्ट्रा डोज केलेला केबल स्टेड पूल आहे. आता ह्याचे अर्थ वगैरे सांगत नाही मी, फक्त लक्षात ठेवा एक्स्ट्रा डोज केलेला केबल स्टेड पूल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सिक्कीमला 50 वर्ष झाले, तर हे पण खूप जास्त महत्वाचं आहे, हे आपल्याला चांगलं करून जायचं आहे. आता सिक्कीमला 50 वर्ष झाली आणि आपल्या भारताला स्वातंत्र्य निवडून झालं, म्हणजे काय की सिक्कीम हा नंतर भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारतात विलीन झालेला आहे. आता झालं काय होतं की 1975 पर्यंत तिथं चोग्याल घराण्याचं साम्राज्य होतं. आता त्याला नामग्याल जरी आलं परीक्षेत तरी ते बरोबरच आहे, कारण की नामग्याल ब्रॉड नेम होतं, त्याच्या अंडर हे चोग्याल साम्राज्याचं घराणं होतं. ठीक आहे, लक्षात ठेवा. 1642 ते 1975 पर्यंत चोग्याल घराणं होतं. नंतर तिथं रेफरेंडम झाला किंवा सार्वमत झालं, हे पण विचारू शकतात. 1975 ला सार्वमत झालं आणि सिक्कीम भारतात विलीन झाले. तर सिक्कीमला फक्त पश्चिम बंगालची सीमा आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि प्राईम मिनिस्टर कोण होते? इंदिरा गांधीजी. तर ह्या 4-5 गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता 16 मे 1975 ला 36व्या घटना दुरुस्तीनुसार ते भारतात आलेले आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. 35वी नाही आहे, 35व्या घटना दुरुस्तीनुसार ते असोसिएट स्टेट बनले होते आणि 36व्या याच्यानुसार ते पूर्ण भारताचे 22वे स्टेट बनलेले आहे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. आणि त्याचं आर्टिकल कोणतं आहे ते पण एक लक्षात ठेवा, स्पेशल आर्टिकल आहे, आर्टिकल 171F. ठीक आहे. सॉरी 370F आहे, 370F. हा, ते लक्षात ठेवा. आणि परीक्षेत बऱ्याचदा असं विचारतील, म्हणजे विचारू शकतात की जोड्या विचारतील आणि ते असे काहीतरी देतील आणि मध्ये एकच सिक्कीम देतील आणि सिक्कीम समोर काहीतरी चुकीचं देतील, पण ते तुम्ही आन्सर बरोबर काढू शकाल ते चुकीचं ठरवून. ठीक आहे. तर म्हणून हे आर्टिकल लक्षात ठेवा, 371F हे आहे सिक्कीमचं. ठीक आहे. त्याच्यानंतर चोगेल घराणे सांगितलं तुम्हाला. एक लक्षात ठेवा, तुमलोंगचा तह झाला होता, त्याच्यामुळे जे सिक्कीम होतं ते ब्रिटिशच्या संरक्षित राज्य किंवा प्रोटेक्टोरेट स्टेट ऑफ ब्रिटिश झालं होतं आणि 1950च्या भारत सिक्कीम करारानंतर सिक्कीम भारताचे संरक्षित राज्य बनले होते किंवा प्रोटेक्टोरेट स्टेट. ठीक आहे. आता ह्याचा अर्थ काय की डिफेन्स, एक्सटर्नल अफेअर्स आणि कम्युनिकेशन हे भारताकडे राहील, बाकी सगळं त्यांची इंटरनल ऑटोनॉमी राहील सिक्कीमची. पण त्याच्यानंतर 1950 रेफरेंडम झालं, पूर्णपणे सिक्कीम भारतात विलीन झालं, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. नंतर राजभाषा विभागाला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. तर राजभाषा विभाग म्हणजे काय? डिपार्टमेंट ऑफ ऑफिशियल लँग्वेजेस, हे गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येतं आणि स्थापना कधी झाली लक्षात ठेवायची गरज नाही. हे आर्टिकल वगैरे आहे ते तुम्ही स्टॅटिक मधून चांगलं करून टाका. ठीक आहे. आर्टिकल 343, तर ते काय म्हणतात, हिंदी ही राजभाषा आहे, एवढं तरी लक्षात ठेवून द्या. त्याच्यानंतर लोकपालचे नवीन ब्रीदवाक्य, त्याच्यामुळे आता लोकपाल खूप जास्त महत्वाचे आहे. स्टॅटिक मधून तुम्ही एकदम चांगल्या रीतीने करून टाका. 3-4 स्टेटमेंट आले, 2 तरी स्टेटमेंट ते स्टॅटिकचे असतील, एक स्टेटमेंट हे विचारतील नवीन ब्रीदवाक्य काय. तर नवीन ब्रीदवाक्य काय? एम्पावर सिटीजन, एक्सपोज करप्शन. लक्षात ठेवा, इंग्लिश आहे, संस्कृत नाही आहे. संस्कृतवाला जे होतं ते याच्या अगोदर होतं, मागृध कस्यस्विद धनम. ठीक आहे, लक्षात ठेवा, मागृध कस्यस्विद धनम हे आधी होतं ना, आता एम्पावर सिटीजन, एक्सपोज करप्शन. लक्षात ठेवा, स्टॅटिक म्हणून तुम्हाला लोकपाल चांगला करायचा आहे. इथे लक्षात काय ठेवायचं आहे की हे इंग्लिश वाला आहे. ठीक आहे. 3-4 ऑप्शन देतील, 2 संस्कृत देतील, 2 इंग्लिश देतील. कन्फ्युजन काढायचं आहे, संस्कृत वाले जुनं होतं आणि आतावाला इंग्लिश आहे. ठीक आहे. एम्पावर सिटीजन, एक्सपोज करप्शन. त्याच्यानंतर हे पण एक गोष्ट लक्षात ठेवून द्या, पिनाकी चंद्र घोष हे पहिले लोकपाल होते आणि आताचे कोणते आहेत? न्यायमूर्ती अजय खानविलकर. ठीक आहे. त्याच्यानंतर स्पेशल इंटेन्सिव्ह रिजन, आता ते बिहारमध्ये वगैरे चालू होतं, कोलकाता आसाममध्ये वगैरे चालू होतं, वेस्ट बेंगॉलमध्ये चालू होतं, की बऱ्याच अपोजिशनचं असं म्हणणं होतं की बीजेपीला फायदा व्हावा म्हणून ते SIR वगैरे घेण्यात चालू आहे. तर तेच SIR आहे. SIR म्हणजे काय की स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. आता हे आहे जे आपला RPI रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1950, तर त्याच्या अंडर हे दिलेलं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1950च्या अंडर दिलेलं आहे आणि सेक्शन 20 हे लक्षात ठेवायची काही गरज नाही. आता SIR म्हणजे काय की प्रमुख काही निवडणूक असतात तर त्याच्यापूर्वी जे पण ते इलेक्ट्रॉल रोल्स वगैरे असतात तर त्याच्यातून एरर काढण्यासाठीच. ठीक आहे, म्हणजे अद्ययावत करण्यासाठीच असते. ठीक आहे. आता याच्या अगोदर 2004 ला SIR घेण्यात आला होता शेवटचा, आणि बिहारमध्ये शेवटचा 2003 ला झाला होता. ठीक आहे. त्यानंतर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा दिला होता, त्याच्यामुळे हे पण एक इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचे. तर 11
आता ह्याच्यानंतर मग ते आपले राधाकृष्ण वगैरे झाले होते. मगाशी बघितलं होतं भारताचे जे महाराष्ट्राचे जे गव्हर्नर होते ते उपराष्ट्रपती झाले होते, तर ह्यांच्यानंतर झाले होते. ठीक आहे, हे 14वे राष्ट्रपती उपराष्ट्रपती होते. त्याच्यानंतर याच्या अगोदर 1919 ते 2022 पर्यंत ते पश्चिम बंगालचे राज्यपाल वगैरे राहिले होते. हे पण लक्षात ठेवा. आणि अशा प्रकारे राजीनामा देणारे हे पहिलेच आहेत, म्हणजे हेल्थचा वगैरे. याच्या अगोदर दोघांनी दिले, कोण, व्ही गिरी आणि आर व्यंकटरमण. पण अशा प्रकारे दिलं त्याने, म्हणजे त्यांना काय त्याला राष्ट्रपती व्हायचं होतं म्हणून त्यांनी राजीनामा दिला होता. यांनी असं हेल्थचं वगैरे कारण सांगून राजीनामा दिला. ठीक आहे, नंतर राष्ट्रीय आणीबाणीला 50 वर्ष झाले, खूप जास्त महत्वाचे आहेत, हे आपल्याला करून जायचं आहे. ठीक आहे, कालावधी लक्षात ठेवा, 25 जून 1975 ते 21 मार्च 1977. ठीक आहे, आता कारण काय होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, इंटरनल डिस्टर्बन्स. आणि हे जे आहे हे स्टॅटिक मधून जेवढं चांगलं करता येईल तेवढं चांगलं करा. इथं फक्त मी थोडंसं करंट रिलेटेड सांगतो. घोषणा कोणी केली होती? फखरुद्दीन अली अहमद. ठीक आहे, फखरुद्दीन अली अहमद हे राष्ट्रपती होते, यांनी घोषणा केली होती. ही एक फॅक्ट लक्षात ठेवा. आपल्या इंदिरा गांधी लक्षात राहतात, पण हे लक्षात राहणार राहतील. तर हे आहेत, म्हणजे असं लक्षात ठेवू शकता की काहीतरी मुस्लिम आपले राष्ट्रपती होते असं जरी लक्षात ठेवलं तरी आपले एक दोन काय त्याला हे एलिमेंट तरी होऊन जातील. तर फखरुद्दीन अली अहमद हे आपले राष्ट्रपती होते. संविधान हत्या दिन हे 2024 मध्ये भारत सरकारने 25 जूनला संविधान हत्या दिन घोषित केला होता. आणि 1977 ला शहा कमिटी बसली होती चौकशीसाठी की ते खरंच इमर्जन्सी बरोबर होती की नाही त्यासाठी. ठीक आहे, लक्षात ठेवा, शहा कमिटी पण. ठीक आहे, त्याच्यानंतर चिनाब रेल्वे पूल. आता हा आहे आर्क ब्रिज. आर्क ब्रिज म्हणजे बघा, हा इथे दिसतोय तुम्हाला, असं आर्क दिसतोय, तर हा आर्क आहे. आणि हा लई उंच आहे, लई उंच. आणि एवढा उंच असलेला हा जगातील सर्वात उंच पूल आहे बघा, आर्क ब्रिज. आणि रियासी जिल्ह्यात बक्कल आणि कवरी गावादरम्यान आहे. आणि कोकण रेल्वे आणि कॉर्पोरेशनने हा बनवलेला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि त्याच सोबतच जे आपले मोदीजी होते त्यांनी अंजी खाड रेल्वे पुलाचं पण उद्घाटन केलं होतं. त्याच्या बाजूला जवळच आहे, काही किलोमीटरवरच. तर हा पण रियासी जिल्हा आहे बघा. तर रियासी जिल्हा. आणि हे बाकी लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त हा लक्षात ठेवा, भारतातील पहिला केबल स्टेट रेल्वे पूल आहे. आणि याची उपनदी म्हणजे चिनाब नदीची उपनदी आहे अंजी पूल. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, अंजी या नदीवर अंजी पूल आहे, अंजी खाड रेल्वे पूल. त्याच्यानंतर शॉर्ट्स. तर ह्याच्यामध्ये पहिला आहे तेलंगणा संमिश्र मागासले पण निर्देशांक. तर हे ऑब्व्हियसली तेलंगणा काढणार आहे, म्हणजे इथं काय की बॅकवर्डनेस किती लोकांमध्ये आहे तर ते बघतील याच्यामध्ये. त्यानंतर उम्मीद पोर्टल हे अल्पसंख्याक मंत्रालयाचे आहे. ठीक आहे, उम्मीद वगैरे असे जनरली नाव असतात, ते अल्पसंख्याकांसाठी असतात. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर नीती आयोगाच्या गव्हर्निंग काउन्सिलची 10वी बैठक झाली होती. तर थीम लक्षात ठेवा फक्त, काय, विकसित भारत 2047 साठी विकसित राज्य. काय, विकसित भारत 2047 साठी विकसित राज्य, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे ही थीम पण. आपलं जे नीती आयोगाचं गव्हर्निंग काउन्सिल आहे त्याचं, त्याच्यासाठी थीम लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आहे हा, बिहारमध्ये भारतातील पहिले मोबाईल ई मतदान झाले होते. ते SECBHR. तर हे ऍप होतं, त्या ऍपचं सिडॅकनी म्हणजे बनवलं होतं. आणि नगरपालिका निवडणुकीसाठी ते लावलं होतं. ठीक आहे, लक्षात ठेवा, पहिले मोबाईल ई मतदान झाले होते कुठं? नगरपालिका निवडणूक बिहारमध्ये. ठीक आहे, त्यानंतर केरळमधील अर्थंकुल पोलीस ठाण्याला एक ISO प्रमाणपत्र मिळाले 9001:2005. तर हे गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली आहे आणि भारताचे पहिले असे पोलीस स्टेशन बनलेले आहे. ठीक आहे, त्या ISO ज्याला प्रमाणपत्र मिळालेलं आहे. त्याच्यानंतर मध्य प्रदेश सर्व सहकारी संस्थांना एकाच डिजिटल प्लॅटफॉर्म काढणारा खाली आणणारा मध्य प्रदेश आहे. लक्षात ठेवायची काही गरज नाही. हा, हे एक लक्षात ठेवा, जे सॅक्रिलेज अँटी सॅक्रिलेज मुवमेंट किंवा आता बरंच चालू आहे नवीन लॉ वगैरे आणणं नाही का पंजाबमध्ये, तर ते तेच आहे की पंजाबचे धर्मग्रंथ आहे, तर त्यांच्या विरुद्ध कोणी काय बोललं तर त्यांचा विधेयक, त्यासाठी डायरेक्ट विधेयक आणलेलं आहे पंजाब सरकारचं, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर पहिली ULB कॉन्फरन्स. आता ही एक इम्पॉर्टंट आहे, ही कुठं हरियाणा गुरुग्राम इथं झाली होती. आणि ULB म्हणजे काय, शहरी स्थानिक संस्था. तर ह्याची थीम लक्षात ठेवा, रोल ऑफ ULBs इन स्ट्रेंथनिंग कॉन्स्टिट्युशनल डेमोक्रेसी अँड नेशन बिल्डिंग. तर ही थीम इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. मी आधी स्टार्टिंगला ओरिजिनल याच्यात लिहिली होती, आता इथे लिहित आहे, तर ही लक्षात ठेवा. थीम काय, रोल ऑफ ULBs इन स्ट्रेंथनिंग कॉन्स्टिट्युशनल डेमोक्रेसी अँड नॅशनल बिल्डिंग. नंतर बिहार स्वीप ॲप. आता हे स्वीप ॲप आहे, याचं काय म्हणतात आयकॉन म्हणून नीतू चंद्रा आणि कार्तिक प्रकाश झा यांची निवड झाली होती. आणि कुणी निवडणूक आयोगाने केली होती ऑब्व्हियसली. त्यानंतर इस्टिमेट्स कमिटी, तर ह्यालाही झाले 75 वर्ष. तर ही आपल्याला थोडंफार माहिती पाहिजे, कधी 1950 ला स्थापन झाली. आणि जॉन मथाई समितीच्या
त्यांनी सांगितल्यानुसार ती समिती बनवली होती. आणखी गोष्ट, तुम्ही स्टॅटिक मधून हे इस्टिमेट्स कमिटी एकदम चांगलं रट्टा मारून घ्या, ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा ही झाली आहे दिल्ली. त्यानंतर ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी, तर ही अशी सुरू करणारा भारत जगातील पहिला देश झालेला आहे. त्यानंतर हा, आता ते टीके डीएल वगैरे काय असतं ते जास्त एक्सप्लेन करणार नाही, फक्त लक्षात ठेवा जे ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी म्हणजे काय, की जे पण ट्रॅडिशनल नॉलेज आहे, जे आपले ट्रायबल्स लोक आहेत त्यांचं वालं, ठीक आहे, तर ते त्याची एक प्रॉपर डिजिटल लायब्ररी सुरू करणार, तर ते आहे, ठीक आहे. पंचशूल पल्स रेडिओ, आता अशा प्रकारचा रेडिओ सुरू करणारा भारतीय सैन्य पहिलं झालं होतं किंवा पहिल्यांदा सुरू केलं होतं अशा प्रकारचं, कुठं उत्तराखंडमध्ये, ठीक आहे. तर भारतातील पहिले भिकारी मुक्त शहर कोणतं आहे, इंदूर. हे लक्षात ठेवा, खूप जास्त महत्वाचं आहे, इंदूर भिकारी मुक्त शहर. त्याच्यानंतर आता स्टेट ऑफ तामिळनाडू वर्सेस गव्हर्नर ऑफ तामिळनाडू. आता हे पण एक महत्वाचं आहे. आता आपल्याला माहिती आहे की तामिळनाडू सरकार आणि तिथले जे गव्हर्नर होते त्यांच्यामध्ये खूप जास्त इश्यू चालू होते. तर ते त्याचे जे गव्हर्नर होते आर एन रवी, जे की आता वेस्ट बेंगालचे गव्हर्नर वगैरे आहेत, तर ते आर एन रवी त्यांचे जे बिल होते तामिळनाडू सरकारचे, तर ते पासच करत नव्हते, म्हणजे त्यांना संमती देत नव्हते. आता आर्टिकल 200च्या अंडर एक तर हो म्हणू शकतात, नाही म्हणू शकतात, नाही तर परत विधानसभेत पाठवू शकतात, ठीक आहे, किंवा मग ते राष्ट्रपतीकडे पण पाठवू शकतात. मग राष्ट्रपती 201च्या अंडर परत त्यांचे जे काही काम आहे ते करत असतात, ठीक आहे. आता हे काही होतच नव्हतं त्यांचं, म्हणजे ते पूर्ण पॉकेट व्हिटो सारखं करत होते, म्हणजे स्वतःच्या वरच ठेवत होते, बिल ते काही पारितच करत नव्हते, म्हणजे संमती देतच नव्हते. तर मग हे जी गव्हर्नमेंट आहे ती सुप्रीम कोर्टात गेली. मग सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्हाला ह्या पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये संमती द्यावी लागेल, नाहीतर मग जी कोर्ट आहे, कोर्ट आर्टिकल 142च्या अंडर त्यांना म्हणजे जे बिल आहे तर त्यांना संमती देईल, ठीक आहे. तर त्याला डीम्ड असेंट असं सांगितलं होतं सुप्रीम कोर्टाने. आता खूप जास्त एक्सप्लेन करत नाही, वेळ चालला जाईल. तर ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, त्याच्या अगेन्स्ट मग आपले जे राष्ट्रपती आहेत त्यांनी सुप्रीम कोर्टाला प्रश्न विचारले. आता ह्या ज्या राष्ट्रपती आहेत आर्टिकल 143च्या अंडर सुप्रीम कोर्टाला प्रश्न विचारू शकतात, त्याला काय म्हणतात, प्रेसिडेन्शियल रेफरन्स. तर हे आतापर्यंत 16वर प्रेसिडेन्शियल रेफरन्स होतं, ही एक फॅक्ट लक्षात ठेवा, ठीक आहे. आता हे सुप्रीम कोर्टाच्या ऍडवाइस साठी असं हे, म्हणजे हे जी घटना झाली होती, सुप्रीम कोर्टाने जे निर्णय सांगितला होता तो एप्रिलचा होता. नंतर हे राष्ट्रपतीने परत सुप्रीम कोर्टाला नोव्हेंबरमध्ये प्रश्न विचारले, सुप्रीम कोर्टाने उत्तर दिले. काय दिलं, की आर्टिकल 200 आणि 201 च्या अंतर्गत राष्ट्रपती आणि राज्यपालांना कालमर्यादा किंवा टाइम लिमिट नाही आहे, जे की आधी सांगितलं होतं, ठीक आहे. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरी गोष्ट काय, की आर्टिकल 142चा वापर करून कोर्ट डीम्ड असेल किंवा स्वयंचलित संमती देऊ शकत नाही, ठीक आहे. म्हणजे असं सांगू नाही शकत की एवढा टाइम पिरियड गेला, तुम्ही म्हणजे असेंट दिली नाही तर ते बिल आपोआप पारित होईल, असं नाहीये, ठीक आहे. म्हणजे त्याची संमती आपोआप मानली जाईल असं नाहीये, ठीक आहे. हे सुप्रीम कोर्टाने सांगितलंय. ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. आणि स्टॅटिकसाठी जे आर्टिकल्स आहेत 163, 168, 200, 201, 142, 143 आणि 145 हे आर्टिकल्स तुम्हाला माहिती पाहिजे, ठीक आहे. हे एकदा तुम्ही पुस्तकातून करून घ्या चांगले. आता मी इथं पण लिहून दिले पण एकदम थोडक्यात लिहून दिले, पण तुम्ही एकदा पुस्तकातून करून घ्या. तुम्हाला वाचायचं असेल तर इथून पण वाचू शकता, ठीक आहे. स्टॅटिकचा पार्ट आहे तो. त्यानंतर तामिळनाडू डिमांड फॉर ऑटोनॉमी किंवा स्वायत्तता म्हणजे ऑटोनॉमी, जे आपले राज्य असतात तर त्यांना थोडीशी ऑटोनॉमी पाहिजे असते, तर ती ऑटोनॉमीसाठी जास्त डिमांड करत आहेत तामिळनाडू. त्यासाठी त्यांनी एक समिती बसवली होती, कुरियन जोसेफ. ही एक समिती लक्षात ठेवा, कुरियन जोसेफ समिती त्यासाठी तामिळनाडूच्या ऑटोनॉमीच्या डिमांडसाठी किंवा स्वायत्ततेसाठी. तर याच्या अगोदर कोणत्या कोणत्या होत्या, सेतालवाड कमिटी होती, राजमन्नार कमिटी होती, हे पण तामिळनाडूनेच बसवली होती. त्यानंतर आनंदपूर साहिब रिझॉल्युशन होतं, त्याच्यानंतर वेस्ट बेंगॉल मेमोरंडम, सरकारिया कमिटी आणि पंची कमिशन. तर हे सगळे एकदा वाचून घ्या आणि क्रोनॉलॉजी एक लक्षात ठेवा, ठीक आहे. हे याच्यावर पण विचारू शकतात. सगळ्यात आधी सेतालवाद होती, तर ही एक लक्षात ठेवा, आणि सगळ्यात शेवटी पंची होती, आणि त्याच्यानंतर आता जस्टिस कुरियन जोसेफ आलेली आहे, ठीक आहे. त्यानंतर वक्फ अमेंडमेंट ऍक्ट. आता वक्फ बोर्डाचे मागे पण खूप चालू इश्यू होता आणि सध्या पण अजून कंटिन्युअसली इश्यू चालूच आहे तो, ठीक आहे. आता हा जो ऍक्ट होता वक्फ ऍक्ट, तर ह्याला संबोधलं काय, उम्मीद ऍक्ट, ठीक आहे. उम्मीद म्हणजे काय, की युनिफाईड मॅनेजमेंट एम्पॉवरमेंट इफिशियन्सी अँड डेव्हलपमेंट, ठीक आहे. हे लक्षात ठेवा. ह्याचं फुल फॉर्म काय, युनिफाईड मॅनेजमेंट एम्पॉवरमेंट इफिशियन्सी अँड डेव्हलपमेंट, इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे, फुल फॉर्म पण. त्यानंतर हे बिल किरण रिजिजू यांनी संसदेत मांडलं होतं. त्यानंतर सरकारी वक्फ, हा सरकारी जी काही मालमत्ता असते आणि वक्फ मालमत्ता, तर ह्यांच्यामध्ये काही डिस्प्यूट असेल तर तो कोण ठरवेल, ते डिस्प्यूटचं रिझोल्युशन कोण देईल, कलेक्टरच्या वरचा पदाधिकारी. कलेक्टर नाही देणार, कलेक्टरच्या वरचा, ठीक आहे. तर इथलं जे दिलंय तेवढंच लक्षात ठेवा, जास्त लक्षात ठेवू नका. त्याच्यानंतर लिमिटेशन ऍक्ट लागू झालेला आहे. लिमिटेशन ऍक्ट वगैरे काय ते सांगत नाही, पण तेवढं लक्षात ठेवा, लिमिटेशन ऍक्ट इथे लागू होत आहे, म्हणजे आधी लागू नव्हता. त्यानंतर 32 स्टेटमध्ये आणि एक सेंटरमध्ये वक्फ बोर्ड आहे, ठीक आहे. म्हणजे टोटल 33 वक्फ बोर्ड आहेत. ह्या गोष्टी आहेत तेवढ्या लक्षात ठेवून द्या, ठीक आहे. आता खूप जास्त मी थोडंसं एक्सप्लेन करायची गोष्ट आहे, पण वेळ नाही त्याच्यामुळे एक्सप्लेन करत नाही. आपल्या कोर्समध्ये चांगलं एक्सप्लेन केलेलं आहे. आता वक्फ वगैरे काय तर ते पण ठीक आहे, सांगून देतो यार एका मिनिटात. तर वक्फ म्हणजे काय,
परमनंट डोनेशन फॉर रिलिजियस और चॅरिटेबल पर्पज, किंवा जे धर्मदाय हेतू आहे तो, किंवा तुम्हाला चॅरिटी वगैरे द्यायची आहे कोणाच्या नावाने, अल्लाच्या नावाने, तर हे वफ असेल ते जे आपण प्रॉपर्टी आहे ते, ठीक आहे. तर जे प्रॉपर्टी आहेत लक्षात ठेवा, ह्या प्रॉपर्टी असतात. तर प्रॉपर्टी जर तुम्ही अल्लाच्या नावाने डोनेट केल्या तर ते त्याला वक्फ मानले जाईल. तर असे ते मुव्हेबल किंवा इमुव्हेबल पण असू शकतात, म्हणजे स्थावर मालमत्ता असू शकते किंवा जंगम मालमत्ता पण असू शकते. नंतर जर एकदा ते वक्फ म्हणून तुम्ही दिलं तर ते नेहमीसाठी वक्फ राहील. आणि 32 स्टेट वक्फ आहेत ते तुम्हाला मग सांगितलं, आणि एक सेंट्रल वक्फ आहे. ह्या आधी जी आपली साचर कमिटी होती त्यांच्यानुसार एक अमेंडमेंट झाली होती. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. आणखी एक गोष्ट होती यार, वक्फ बाय युजर नावाची, ही गोष्ट लक्षात ठेवा, वक्फ बाय युजर. तर हे प्रोव्हिजन आहे, हे काढण्यात आलेलं आहे, ठीक आहे. वक्फ बाय युजर काढण्यात आलेलं आहे. वक्फ बाय युजर म्हणजे काय, की एखादी प्रॉपर्टी आहे तिथं ती म्हणजे फक्त खूप सदा काळापासून काय झाला रिलिजियस कामासाठी चालू आहे, तर त्याला वक्फ मानलं जाईल. ही गोष्ट लक्षात ठेवा, वक्फ बाय युजर. त्याच्यानंतर आहे तेलंगणामध्ये एससीचे वर्गीकरण किंवा शेड्यूल कास्टचे वर्गीकरण. आता हे शेड्यूल कास्टचे वर्गीकरण मगाशी पण बघितलं, तेलंगणा आहे किंवा बाकीचे पण गव्हर्नमेंट आहे. सगळ्यात पहिली गव्हर्नमेंट झाली होती कोणती, तेलंगणा गव्हर्नमेंट. तर त्यांनी एससीचे वर्गीकरण केले होते. तर हे राज्य लक्षात ठेवा, तेलंगणामध्ये सगळ्यात पहिले आपले शेड्यूल कास्टचे वर्गीकरण झालेले आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याची हे जे आयोग वगैरे करायची जास्त गरज नाही, पण एकदा लक्षात ठेवून द्या, शमीम अख्तर आयोग आहे तो बसला होता एससीच्या वर्गीकरणासाठी, ठीक आहे. तामिळनाडूच्या, सॉरी, तेलंगणाच्या. त्यानंतर भूषण गवई यांच्यावर ऑलरेडी प्रश्न झालाय, तर त्यांच्यावर विचारणार नाही आता. कास्ट सेन्सस, आता हे पण इम्पॉर्टंट आहे. आता सध्या सेन्सस चालू आहे, तर आता खूप वर्षांनी पहिल्यांदा कास्ट सेन्सस पण होत आहे. तर म्हणजे सगळ्यात आधी, म्हणजे ह्याच्या अगोदर लेटेस्ट वाला कोणता आहे, 1931चा कास्ट सेन्ससचा डेटा अवेलेबल आहे. पण आता पण 1951 नंतर ते बंद केलं. फक्त एससी आणि एसटीच्या पॉप्युलेशन आहे तर त्यांचाच फक्त डेटा घेत आहेत, जातीने आहे, ठीक आहे. तर 1951 नंतर आता परत तो जातीचा जनगणनेमध्ये तो क्रायटेरिया नवीन घेत आहेत. आणि 2011 मध्ये सेपरेट सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस घेण्यात आला होता, पण त्याचा डेटा अजून पब्लिश केलेला नाही, ठीक आहे. 2017ला जस्टिस रोहिणी कमिशन बसली होती, त्याच्यासाठी एससी ओबीसीचं सब कॅटेगरायझेशन बघायसाठी. आता त्याच्यानंतर स्टॅटिकचं जे सेन्सस आहे तुम्हाला सगळं करायचं आहे, मी तुम्हाला म्हणजे सांगितलं पण आहे बऱ्यापैकी करंटचं जे आहे ते. त्यानंतर यशवंत वर्मा, आता ह्यांचं नाव वगैरे माहित असायची गरज नाही, ते लेख करप्ट माणूस होता, त्यांनी आता रेझिग्नेशन पण दिलंय. तर तुम्हाला स्टॅटिक मधून काय करायचंय, जजेसचं इम्पिचमेंट, ठीक आहे, हे स्टॅटिक मधून चांगलं करून टाका. त्याच्यानंतर हाऊ जजेस आर ट्रान्सफर्ड, म्हणजे जे न्यायालयीन बदल्या वगैरे असतात त्या करायच्यात. आणि ज्युडिशियल अपॉइंटमेंट्स, म्हणजे त्यांच्या नियुक्त्या कशा केल्या जातात ते सगळं बघून टाका, ठीक आहे, एकदा आपल्या स्टॅटिक मधून. त्याच्यानंतर कोकण रेल्वे, आता हे पण एक इम्पॉर्टंट आहे. आपली जी कोकण रेल्वे होती, तर ती कोकण रेल्वे थोडी आपली जी इंडियन रेल्वे आहे, इंडियन रेल्वे म्हणण्यापेक्षा मिनिस्ट्री ऑफ रेल्वे आहे, तर त्याच्या अंडर नव्हती, ही थोडीशी वेगळी होती. आता ही काय होती, एक KRCL नावाचं एक त्यांनी कॉर्पोरेशन ओपन केलं होतं, म्हणजे काय, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड. तर हे 1990 ला ओपन केलं होतं. तर ह्याच्यामध्ये जी मिनिस्ट्री ऑफ रेल्वे आहे, तर त्याच्या जवळपास 51% वाटा होता. इथे लिहिलं नाही 51% वाटा, हा लिहून घ्या, इथे लिहिलं आहे मी. तर इथे 51% हा मिनिस्ट्री ऑफ रेल्वेचा होता. आणि त्याच्यानंतर एकच मिनिट, हा मिनिस्ट्री ऑफ रेल्वेचा 51% होता. महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा 22% होता, कर्नाटकचा 15%, गोव्याचा 6% आणि केरळचा 6%, ठीक आहे. हे लक्षात ठेवा, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेचा 51% होता. तर हे म्हणजे असं टोटल प्रॉपर सगळ्यांचं कोलॅबरेशन मिळून होतं, तर लक्षात ठेवा. आणि हे कोकण रेल्वे हे 1990 ला इस्टॅब्लिश झाली, ते सांगेन तुम्हाला. आणि आता ते सगळं काढलं आणि आता त्याचं मर्जर केलंय डायरेक्ट इंडियन रेल्वे सोबत. तर हे मर्जरचं कंडिशन काय, कोकण रेल्वेचं नाव तेच राहील. त्यानंतर इंडियन रेल्वे आपल्या जे कोकण महाराष्ट्र आहे तर त्याला 394 कोटी वगैरे वापस करणार आहे, ठीक आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर ऑपरेशन ब्लॅकफेस, आता हे महाराष्ट्राने ओपन केलं होतं, जे लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ वगैरे असतात, फोटो, तर ते सोशल मीडियावरून काढण्यासाठी. त्यानंतर महाराष्ट्र इलेक्ट्रिक व्हेकल पॉलिसी आहे, 2030 पर्यंत लागू असणार आहे. 5 वर्षासाठी 1993 करोड रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे. स्टेट आणि नॅशनल हायवेज इथे प्रत्येकी 25 किलोमीटर अंतरावर चार्जिंग पॉईंट असणार आहे. आणि ह्याच्यावर एक प्रश्न होता एमपीएससी मध्ये आता कंबाईनच्या प्रिलिम्स मध्ये, आय थिंक, तर फक्त त्यांनी ते एवढंच विचारलं होतं. आणि बऱ्याच ठिकाणी तुम्ही वाचलं तर खूप मोठ्या प्रमाणात दिलेलं आहे ते, म्हणजे इव्हन तुम्ही गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर वगैरे पण जा, तर त्याच्यातून फक्त एवढंच इम्पॉर्टंट होतं आपल्याला, ठीक आहे. आता डिस्काउंट ईव्ही जर तुम्ही इलेक्ट्रिक व्हेकल घेताय तर त्यासाठी 10% जे डिस्काउंट आहे ते खासगी वाहनासाठी असणार आहे, आणि 15% डिस्काउंट आहे ते मालवाहू आणि शेतीच्या ट्रॅक्टरसाठी असणार आहे. तर ही एक पॉलिसी आहे, तेवढी लक्षात ठेवून द्या. याच्यावर ऑलरेडी प्रश्न आला तर मला वाटत नाही तर परत विचारतील. तर अशा प्रकारे आपले पॉलिटीचे पण संपलेले आहेत. चलो फिर, बाय बाय.